नमस्कार. मी वैजनाथ गाडेकर, फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ ई टॅक्सवाला बिझनेस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. आपलं जे ऑफिस आहे छत्रपती संभाजीनगर आणि अंबड जालना डिस्ट्रिक्ट इथे आपलं ऑफिस आहे. मागील 8 वर्षापासून आपण या फील्डमध्ये काम करतो आहोत. इथे इन्कम टॅक्स संबंधी कामं, जीएसटी संबंधी कामं आणि मोस्टली बिझनेस संबंधी जास्तीत जास्त आपल्याकडे कामं होतात. आणि त्यामध्ये आपलं जे स्पेशलायझेशन आहे बँकिंग सेक्टर, म्हणजे बँकिंग सेक्टर मधला कुठलाही प्रॉब्लेम असो, कोणतंही रजिस्ट्रेशन असो, आपल्याकडे त्याचं सोल्युशन नाही असं असं नाहीये. सर्व गोष्टीचं बँकिंग संबंधी आपल्याकडे सोल्युशन्स प्रॉपर अवेलेबल आहे. मग यामध्ये कोणते वेगवेगळे प्रकारचे रजिस्ट्रेशन असो किंवा त्याचे ऑडिट कंप्लायन्सेस आहे, हे सर्व आपल्याकडे केले जातात. महाराष्ट्रातील जवळपास सध्या 650 प्लस आपला कस्टमर बेस आहे, जो वेगवेगळ्या जसं निधी कंपनी आहे, मायक्रो फायनान्स आहे, क्रेडिट कोऑपरेटिव्ह, त्यानंतर मल्टीस्टेट तर जस्ट आता 1 वर्षापासून सुरू झालेला आहे, पण त्याचे सुद्धा आपल्याकडे रजिस्टर्ड झालेले क्लायंट आहेत. की बँकिंग बिझनेस जर करायचा असेल तर काही कंपनी कायद्यानुसार सुद्धा रजिस्ट्रेशन अवेलेबल आहे आणि काही सहकारी कायद्यानुसार सुद्धा रजिस्ट्रेशन अवेलेबल आहे. आता बँकिंग जर बिझनेस जर करायचा म्हटलं तर जनरली आपला अगोदर बिझनेसचं रजिस्ट्रेशन आणि त्यानंतर आरबीआय लायसन्स ही आवश्यकता असते. कारण आपल्याला मार्केटमधून डिपॉझिट घ्यायचं आहे, लोकांना लोन वाटप करायचं आहे, म्हणजे साहजिकच तिथे आरबीआयचा प्रश्न आला आणि आरबीआयचा जिथे कन्सर्न आला तिथे आरबीआयचं लायसन्स आवश्यक असतं. पण आपण या मीटिंग मध्ये विदाऊट आरबीआय लायसन्सचे जे जे ऑप्शन्स आहेत, म्हणजे आरबीआय लायसन्स न घेता आपल्याला बँकिंग बिझनेस कोणत्या कोणत्या कॅटेगरीमध्ये करता येऊ शकतो याबद्दल माहिती करून घ्यायची आहे. माझी स्क्रीन आपल्याला दिसते आहे, यस टाईप करा जर दिसत असेल तर. बँकिंग बिझनेस बिझनेस जर करायचा झाला कोणत्याही सेक्टरमध्ये तर वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. आपण पर्टिक्युलर या मीटिंग मध्ये फक्त बँकिंग आणि फायनान्स बिझनेस कशा प्रकारे सुरुवात करायला पाहिजे किंवा कोणते कोणते रजिस्ट्रेशन लायसन्सेस आहे याबद्दल माहिती करून घेणार आहोत. आणि आता काही मेंबर सुद्धा जॉईन होत आहेत, तर मी अगोदर तुम्हाला एक पूर्ण ओव्हरव्ह्यू देतो आहे की बँकिंग सेक्टरमध्ये जर बिझनेस करायचा असेल तर जनरली मार्केटमध्ये कोणते कोणते ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि मग आपण या मीटिंग मध्ये जे बघणार आहोत फक्त निधी कंपनी, त्यानंतर मायक्रो फायनान्स, त्यानंतर क्रेडिट कोऑपरेटिव्ह तालुका किंवा डिस्ट्रिक्ट लेवल आणि मल्टी स्टेट, म्हणजे या चारही प्रकारला आरबीआय लायसन्सची गरज नाही, कॅपिटल रिक्वायरमेंट एकदम कमी आहे, याविषयी डिटेल माहिती घेणार आहोत. या व्यतिरिक्त जर आपल्याला या बाकीच्या याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर आताही विचारू शकता किंवा मीटिंग झाल्यानंतर माझ्यासोबत कनेक्ट होऊ शकता तुम्ही. म्हणजे जसं बँकिंग जर आता बिझनेस करायचा असेल तर स्मॉल फायनान्स बँक आहे, म्हणजे आपण ऐकलं असेल की उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक. तर या टाईप मध्ये बँकिंग बिझनेस रजिस्ट्रेशन करून बँकिंग बिझनेस आपल्याला स्टार्ट करता येतो. मग यासाठी पब्लिक लिमिटेड कंपनी केले जाते. आणि इथे वर बघून घ्या की इथे रजिस्ट्रेशनचा जो टाईप आहे पब्लिक लिमिटेड कंपनी करावी लागते. त्यानंतर याच्यावर कंट्रोल कोणाचं असतं, जर स्मॉल फायनान्स बँक असेल तर कंट्रोल असतं कंपनीचं, कंपनी ऍक्ट, बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट आणि रिझर्व्ह बँकेचं कंट्रोल असतं. त्यानंतर नेट ओन फंड, म्हणजे आपण सिंपल सुरुवातीला असं म्हणू शकतो की आपल्याकडे कॅपिटल रिक्वायरमेंट किती असायला पाहिजे. तर स्मॉल फायनान्स बँकेसाठी 200 कोटी रुपयाचं कॅपिटल असणं आवश्यक आहे. आणि कंपनी आपण करतो आहोत तर त्यासाठी 7 मेंबर्स लागतात. 7 मेंबर्स पब्लिक लिमिटेड साठी आणि 2 मेंबर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर 2 मेंबर्सची आवश्यकता आहे. आता पुढची जी हे आहे ऑप्शन आहे की यामध्ये आपण डिपॉझिट घेऊ शकतो का आणि लोन देऊ शकतो का. तर जिथे बघा यस लिहिलेलं आहे तिथे आपण डिपॉझिट घेऊ शकतो आणि लोनही देऊ शकतो. आरबीआय लायसन्स आवश्यकता आहे का, तर स्मॉल फायनान्स बँकेसाठी आरबीआय लायसन्स आवश्यक आहे. आता आपल्याला तुम्हाला जे सुटेबल आहे तर त्यावर फोकस करा आणि त्यावर लक्ष द्या. बघा फायनान्स कंपनी, फायनान्स मध्ये वेगवेगळे जसं एनबीएफसी आरबीआय रजिस्टर्ड सुद्धा आहे आणि एनबीएफसी सेक्शन 8 मार्फत सुद्धा आपण मायक्रो फायनान्स ऍक्टिव्हिटी करू शकतो. तुमच्या मनामध्ये सेक्शन 8 विषयी जर काही प्रश्न असतील तर ते आपण सॉल्व्ह करणारच आहोत. जसं सेक्शन 8 आता रजिस्ट्रेशन होत नाही वगैरे तर ते आपण बघणारच आहोत. तर फायनान्स कंपनीसाठी सुद्धा इथे बघून घ्या, डिपॉझिट घेता येतं का. फायनान्स म्हटलं तर आरबीआय लायसन्स आलं, डिपॉझिट घेता येत नाही, फक्त लोन देण्याचं काम इथे केलं जातं. आणि जे एनबीएफसी करायचे म्हणजे सुरुवातीला 2 कोटी रुपये लागतात, पण एका वर्षाच्या आतमध्ये 10 कोटी रुपये आपल्याला कॅपिटल इन्क्रीज करणं आवश्यक आहे. त्यानंतर मायक्रो फायनान्स आहे, मायक्रो फायनान्स आरबीआय रजिस्टर्ड,
त्यासाठी 5 कोटी रुपयाचं कॅपिटल लागतं. इथे सुद्धा डिपॉझिट घेता येत नाही. लोन आपण देऊ शकतो, फक्त लोन देता येतं. आरबीआय लायसन्सची आवश्यकता आहे. आरबीआय लायसन्स जर घ्यायचं झालं तर तुमचं बँकिंग सेक्टर मधलं एक्सपिरियन्स बघितला जातो. त्यानंतर कॅपिटल आहे की नाही पुरेसं ते बघितलं जातं. तुमच्याकडे प्रॉपर बिझनेस प्लॅन आहे की नाही तो बघितला जातो. आणि आरबीआय एकदम स्ट्रिक्ट आहे, कोणालाही लायसन्स देत नाही. त्यामुळे आपल्याला सुरुवात जर करायची असेल तर जिथे आरबीआयने एक्झम्पशन दिलेले आहेत ते आपल्याला पर्याय ट्राय करायचे आहेत. पीअर टू पीअर लेंडिंग म्हणजे जसं एक प्लॅटफॉर्म असतो, देणारा तिथे रजिस्टर्ड होतो आपल्या प्लॅटफॉर्मवर आणि घेणारा सुद्धा म्हणजे लोन घेणारा सुद्धा आपल्याकडे रजिस्टर्ड असतो. आपली एक फक्त मीडिएटर आपण म्हणून रोल असतो आपला, त्यालाच बोलतात पीअर टू पीअर लेंडिंग प्लॅटफॉर्म. इथे डिपॉझिट आपण घेऊ शकतो का? नाही. लोन देऊ शकतो का? नाही. तर फक्त मीडिएटर म्हणून आपल्याला काम करावे लागतं. आरबीआय लायसन्सची आवश्यकता इथे बिलकुल आहे. त्यानंतर सेक्शन 8 मायक्रो फायनान्स आहे. एकदम सोपा आणि सिंपल ऑप्शन आहे, ज्यामध्ये तुम्ही लोन देण्याचं काम करू शकता छोट्या छोट्या अमाऊंट मधून. त्यानंतर कॅपिटल रिक्वायरमेंट एकदम कमी आहे, ताबडतोब रजिस्ट्रेशन होतं. तिथे किती मेंबर्स लागतात? 2 मेंबर्स लागतात. सेक्शन 8 कंपनीचं आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं, पण त्यामध्ये मायक्रो फायनान्स हा ऑब्जेक्टिव्ह असणं आवश्यक आहे. नाहीतर त्याला आपण सेक्शन 8 मायक्रो फायनान्स बोलू शकत नाही, कारण सेक्शन 8 हा एनजीओचा भाग आहे. पण जर त्याच सेक्शन 8 मध्ये तुमचा ऑब्जेक्टिव्ह जर मायक्रो फायनान्स असेल तर आपण त्याला सेक्शन 8 मायक्रो फायनान्स बोलू शकतो. नसता सेक्शन 8 मध्ये अदर जे काही सोशल ऍक्टिव्हिटी आहे, जसं हेल्थ आहे, एज्युकेशन आहे, पॉवर्टी आहे, हे सर्व ऑब्जेक्टिव्ह सुद्धा घेऊन सेक्शन 8 करता येते. यामध्ये आरबीआय लायसन्सची आवश्यकता आहे का सेक्शन 8 मध्ये? तर बिलकुल नाहीये. डिपॉझिट आपल्याला घेता येतं का? नाहीये. तर आपण फक्त लोन देण्याचं काम इथे करू शकतो. पेमेंट बँक जसं एअरटेल पेमेंट बँक वगैरे हा थोडा हाय लेवलचा ऑप्शन आहे, पण जस्ट तुमच्या माहितीसाठी तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर मल्टी स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह आहे. मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट म्हणजे सेंट्रल ऍक्ट आहे हा, त्याच्या अंडरमध्ये रजिस्ट्रेशन होतं. कोणाचं कंट्रोल आहे? तर या सेंट्रलच कंट्रोल असतं इथे. कॅपिटल किती आहे मल्टी स्टेटसाठी? 1 कोटी रुपयाचं कॅपिटल रिक्वायरमेंट आहे. बॉडी किती जणांची लागते? संचालक मंडळ 7 जणांचं संचालक मंडळ असतं. आणि महाराष्ट्राचे मेंबर 1,000 लागतात आणि अदर स्टेटचे 50 मेंबर लागतात. इथे सुद्धा आपल्याला आरबीआय लायसन्सची आवश्यकता नाही. इथे तुम्ही डिपॉझिटही घेऊ शकता आणि लोनही देऊ शकता. सेक्युर्ड लोन, अनसेक्युर्ड लोन, डिपॉझिटचे जवळपास सर्व प्रकार इथे देणं पॉसिबल आहे. म्हणजे सर्वात चांगला ऑप्शन हा मल्टीस्टेट आपण म्हणू शकतो. त्यानंतर त्याच्या खालोखाल इथे बघा, मल्टीस्टेट मध्ये आपल्याला 2 राज्यामध्ये काम करण्याची इथे संधी मिळते. तेच आपण क्रेडिट कोऑपरेटिव्ह म्हणजे पतसंस्थामध्ये जर गेलो तर तालुका लेवल तुमचं लायसन्स असेल तर फक्त तुम्हाला तुमच्या तालुक्यामध्येच बिझनेस करता येतो. आणि जिल्हा लेवल लायसन्स असेल तर जिल्हा लेवलला तुमचा बिझनेस करता येतो. पण मल्टीस्टेट मध्ये डायरेक्ट 2 राज्य आपल्याला मिळतात आणि त्यानंतर स्टेप बाय स्टेप आपण ते स्टेट वाढवू शकतो. त्यानंतर क्रेडिट कोऑपरेटिव्ह मी आता सांगितल्याप्रमाणे 5 ते 35 लाख रुपयाचं इथे कॅपिटलची आवश्यकता आहे. स्टेट कोऑपरेटिव्ह कायदा जो आहे महाराष्ट्र स्टेटचा त्याच्यानुसार रजिस्ट्रेशन होतं. 11 जणांची बॉडी असते आणि सभासद संख्या प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगळी आहे. प्रत्येक कॅटेगरीसाठी इथे जनरली 3 कॅटेगरी आहेत. त्यामुळे इथे 5 ते 35 लाख रुपयाचं भांडवल लागतं. इथे सुद्धा आपल्याला आरबीआय लायसन्सची आवश्यकता नाही. डिपॉझिट घेऊ शकतो, लोनही देऊ शकतो. त्यानंतर निधी कंपनी आहे. हाही खूप ट्रेंडिंग मधले ऑप्शन आहे, पण सध्या काही लिगल अडचणी येत आहेत. तर निधी कंपनी 20 लाख रुपये कॅपिटलची आवश्यकता आहे. तसं 10 लाख रुपयांनी रजिस्ट्रेशन होतं, पण प्रॉपर बिझनेस जर सुरू करायचा असेल तर 20 लाखच असणं आवश्यक आहे. त्यानंतर 7 जणांची बॉडी असणं आवश्यक आहे. 120 दिवसामध्ये तुम्हाला 200 मेंबर करणं आवश्यक आहे. लोनही देऊ शकतो आणि डिपॉझिटही घेऊ शकतो. लोन फक्त यामध्ये सेक्युर्ड लोन अलाउड आहे. अनसेक्युर्ड लोन निधीमध्ये पॉसिबल नाही, देऊ शकत नाही. आरबीआय लायसन्सची इथे आवश्यकता नाही. ओके, तर हे आपण शॉर्ट मध्ये जे मीटिंग मध्ये जे लेट जॉईन झाले त्या अगोदर हे माहिती घेतली. आता आपण जे पर्याय बघणार आहोत, निधी कंपनी, मायक्रो फायनान्स, सेक्शन 8 मायक्रो फायनान्स, क्रेडिट कोऑपरेटिव्ह आणि मल्टीस्टेट, यामध्ये याबद्दल डिटेलमध्ये आपण माहिती घेणार आहोत. अगोदर प्रॉपर लक्ष द्या, ऐकून घ्या, बघून घ्या. आवश्यक असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. तुमचे प्रश्न असतील तर ते लिहून घ्या. निधी कंपनी हा एक एनबीएफसीचा भाग आहे, जो की रजिस्टर्ड होतो कंपनी कायद्यानुसार. 2013 या कंपनी कायद्यानुसार रजिस्ट्रेशन होतं. आणि निधी आहे म्हणून स्पेशली आरबीआयचं सुद्धा आपल्याला एक्झम्पशन मिळतं की तुम्ही मार्केटमधून
डिपॉझिट घेऊ शकता आपण कोणाकडून? तुमच्या मेंबर्स कडून, जे तुमचे सभासद आहेत त्यांच्याकडून डिपॉझिट घेऊ शकता आणि सभासदांना लोनही देऊ शकता, फक्त सेक्युअर्ड लोन. म्हणजे मेंबरसाठी, आपल्या मेंबर टू मेंबरसाठी बँकिंग बिझनेस करण्याचं हा निधी एक ऑप्शन आहे, चांगला ऑप्शन आहे. त्यानंतर जसं इथे आउटसाइडरचं, जसं क्रेडिट कोऑपरेटिव्ह किंवा मल्टी स्टेट जर म्हटलं तर इथे जनरली इलेक्शन्स वगैरे हा प्रकार येतो, पण निधीमध्ये तसा काही पार्ट नाहीये. विदाऊट एनी इलेक्शन तुम्ही हा निधीचा बिझनेस कंटिन्युअसली चालू शकता. आता निधी रजिस्टर्ड केल्यानंतर, निधी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर 120 दिवसाचा तुम्हाला टाइम लिमिट आहे. त्या आतमध्ये तुम्हाला NDH4 अप्रुव्हल करून घ्यायचं आहे. जरी अप्रुव्हल सध्या येत नसेल, पण तरी 45 दिवसापर्यंत जर तुमचं अप्रुव्हल आलं नाही तर तुम्ही अप्रुव्हल आहे असं कन्सिडर करून मार्केटमध्ये बिझनेस स्टार्ट करणं सुरू करू शकता. आता बिझनेस निधी कंपनी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला डिपॉझिट किती घेता येतो मार्केटमधून? तर 1:20 हा रेशो आहे. म्हणजेच तुमचं कॅपिटल जर 1 रुपये असेल तर तुम्हाला 20 रुपये मार्केटमधून तुमच्या सभासदांकडून घेता येतात. म्हणजेच तुमचं जर कॅपिटल 10 लाख रुपये असेल तर 2 कोटी रुपये आपण डिपॉझिट ऍक्सेप्ट करू शकतो. कॅपिटल 20 लाख असेल तर 4 कोटी आपल्याला डिपॉझिट घेता येतं. आता एका व्यक्तीला लोन किती देता येतं? तर तुमचं सध्या डिपॉझिट किती आहे त्यावर इथे डिपेंड आहे. जर तुमचं टोटल डिपॉझिट 2 कोटी रुपयाच्या आतमध्ये असेल तर एका व्यक्तीला आपण 2 लाख रुपये लोन देऊ शकतो, तेही फक्त सेक्युर्ड लोन. तुम्ही मार्केटमध्ये बघत असाल की निधी कंपनी अनसिक्युर्ड लोन देते, करंट अकाउंट ओपन करता येत नाही तरीही करते. हे काय आपल्याला फॉलो करायचं आहे हे तुमच्यावर डिपेंड आहे, पण गव्हर्नमेंटचं वॉच आहे. जसं आम्ही ऑडिट आणि कंप्लायन्सेस मध्ये रिपोर्टिंग करतो तसं गव्हर्नमेंटला रेकॉर्ड जातो की तुम्ही असे असे चुकीचे काम करत आहात, त्यामुळे NDH4 ला सध्या म्हणजे तुम्हाला अडचण येते. जर निधीमध्ये प्रॉपर जर काम केलं तर कुठेही काही अडचण येत नाही आणि आपल्याला यासारखा ऑप्शन दुसरा कोणता अवेलेबल सुद्धा नाही. का? कारण इथे एरियाचं रेस्ट्रिक्शन नाहीये. हा, तुमचं ब्रांच एका जिथे आहे तिथे काही वर्ष तिथे राहावं लागतं, पण कस्टमर तुम्ही कुठलाही घेऊ शकता. तर हे असे स्टेप बाय स्टेप तुमची लिमिट वाढत जाते. जसं जसं डिपॉझिट वाढत जाईल तसे तसे तुमची लिमिट सुद्धा वाढत जाते. त्यानंतर निधी कंपनीमध्ये इंटरेस्ट किती आपण घेऊ शकतो लोनवर? तर RBI जो काही मॅक्झिमम इंटरेस्ट रेट डिसाईड केलेला आहे प्रत्येक क्वार्टरली पॉलिसीमध्ये, तर जो काही RBIचा मॅक्झिमम रेट आहे त्यापेक्षा आपण 7.5% एक्स्ट्रा चार्ज करू शकतो. म्हणजेच RBIचा जर मॅक्झिमम रेट हा 12% असेल इंटरेस्टवर, तर आपण त्यामध्ये 7.5% ऍड करून आपण आपल्या कस्टमरकडून हा इंटरेस्ट घेऊ शकतो. त्यानंतर डिपॉझिटवर आपण जो काही RBIचा मॅक्झिमम डिपॉझिट रेट आहे, इंटरेस्ट रेट आहे, तर त्यामध्ये आपण आणखी ऍडिशनल 2% ऍड करून देऊ शकतो. ही सूट बाकी कोणालाच नाहीये, फक्त निधी कंपनीला आहे. आता निधी कंपनी जर रजिस्ट्रेशन जर करायचं झालं तर तुम्हाला तुमच्याकडे 7 जणांची बॉडी असणं आवश्यक आहे. एका घरातून जरी घ्यायचे असेल तरीही घेऊ शकता, कारण हा प्रायव्हेटली आपण एक म्हणू शकतो की प्रायव्हेटली बिझनेस आहे. मग आता ही जी 7 जणांची बॉडी आहे यामधून 3 जण तुमचे डायरेक्टर्स राहतील आणि बाकी 4 जण हे शेअर होल्डर्स म्हणजे सभासद राहतील. सगळ्यांचे आधार कार्ड लागतात, सर्वांचे पॅन कार्ड लागतात, पासपोर्ट फोटो लागतो आणि जिथे तुमचं रजिस्टर्ड ऑफिस करायचं आहे तिथे आपल्याला लाईट बिल आवश्यक आहे. आणि ऍड्रेस प्रूफसाठी बँक स्टेटमेंट किंवा तुमचं लाईट बिल दिलं तरीही चालतं. आता निधी कंपनी का करावी? कारण एकदम सिंपल प्रोसेस आहे. कॅपिटल रिक्वायरमेंट बाकीचे जर कम्पेअर केलं तर एकदम कमी कॅपिटल रिक्वायरमेंट आहे. ताबडतोब बिझनेस सुरूही करता येतो, जसं बाकीच्याला थोडं स्टेप बाय स्टेप वेळ लागतो. हा जवळपास एक ते 1.5 महिन्यामध्ये हा बिझनेस, निधीचा बिझनेस सुरू होऊ शकतो. RBIचा लायसन्सची आवश्यकता नाही. RBIच्या आपल्याला गाईडलाईन्स जरूर फॉलो करावं लागतात, पण त्या एकदम क्लिअर कट दिलेल्या आहे. यामध्ये कोणाचंही बाहेरचं कोणतं मॅनेजमेंट आपलं बाहेरचा व्यक्ती आपल्या मॅनेजमेंटमध्ये इंटरफेअर करू शकत नाही. हा एक सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. आणि आपल्याला सिक्युअर्ड राहण्यासाठी, आपला NPA एकदम कमी राहण्यासाठी आपल्याला कंपल्सरी इथे फक्त सेक्युअर्ड लोन देणं अलाउड आहे, जो की आपल्या फायद्याचं पण आहे. तर अशा प्रकारे हे निधी कंपनीचे काही फायदे आपण बघितलेत. आपण पुढे बघूयात. निधीशी संबंधित तुमचे खूप सारे प्रश्न असतील, जरूर लिहून ठेवा, म्हणजे आपल्याला ते सॉल्व्ह करायचे आहेत. इथे जनरली आपला जो वेबिनार होत असतो एका एका टॉपिकवर वेबिनार होत असतो, म्हणजे फक्त मल्टी स्टेट, फक्त निधी कंपनी, पण आपण एकाच वेबिनारमध्ये हे चारही जवळपास कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे थोडं स्पीडने आपण हे करत आहे, पण तरी तुमचे प्रश्न असतील तर जरूर लिहून ठेवा.
आता सेक्शन 8 मायक्रो फायनान्स कंपनी, अगोदर हे समजून घ्या की सेक्शन 8 कंपनी काय आहे. तर सेक्शन 8 कंपनी जी आहे सोशल ऍक्टिव्हिटी करणारी कंपनी आहे, म्हणजे आपण याला एनजीओ बोलतो. मग एनजीओ म्हटलं तर कोणत्याही ऍक्टिव्हिटी ज्या सामाजिक सेवा करणाऱ्या आहेत त्या यामध्ये येतात. मग जसं तुम्ही समाजसेवा करताय, हेल्थ आरोग्याशी संबंधित, तुम्ही समाजसेवा करताय शिक्षणाशी संबंधित, एज्युकेशन संबंधित, त्यानंतर तुम्ही समाजसेवा करत आहात गरिबी हटाव यासाठी, अशा किंवा एन्व्हायरमेंट संबंधित तुमचं सोशल ऍक्टिव्हिटी आहे. तर तसंच त्यामधलाच एक गरिबी पॉवर्टी निर्मूलन जी आहे, तर ते कशा प्रकारे होऊ शकतं, तर त्यांना छोट्या छोट्या अमाऊंट लोन देऊन आणि त्या लोनचा ते काहीतरी बिझनेस सुरू करून जर त्यांची गरिबी हटवण्यासाठी जर मदत होत असेल, तर म्हणून गव्हर्नमेंटने आपल्याला स्पेशली सेक्शन 8 मध्ये मायक्रो फायनान्स ऍक्टिव्हिटी करण्याची परमिशन गव्हर्नमेंट देतं. म्हणजे हे समजून घ्या की हा एक एनजीओच आहे, फक्त आपल्याला यामध्ये फायनान्स बिझनेस करता येतो का, कारण आपल्याला आपलं जे ऑब्जेक्टिव्ह आहे गरिबीवर काम करण्यासाठी त्याच्याशी मिळतं जुळतं हे ऑब्जेक्टिव्ह आहे, म्हणून आपल्याला. पण मग यामध्ये क्लिअर जो एमओए असतो, आपल्या कंपनीचा जो एमओए प्रिपेअर होतो, तर त्यामध्ये स्पेशली मेन्शन असणं आवश्यक आहे की आपल्या सेक्शन 8 कंपनीमध्ये तुम्हाला अधिकार आहे की छोट्या मायक्रो फायनान्स वर काम करण्याचा. हे जर लिहिलेलं असेल तर तुम्ही हा बिझनेस करू शकता. आता मायक्रो फायनान्सचं रजिस्ट्रेशन जनरली होत नाही किंवा काही चेंजेस आलेले आहे, मागे काही सर्क्युलर सुद्धा आलं होतं. तर तुम्ही मार्केटमध्ये ऐकलं असेल की रजिस्ट्रेशन होत नाही. हो, रजिस्ट्रेशन होत नाही, गव्हर्नमेंटनी बंद केलेलं आहे. पण काही प्रत्येक गोष्टीला काही पळवाटा असतात, प्रत्येक गोष्टीला काही आपण जसं संधी शोधणं आवश्यक असतो, तशाच संधी आम्ही शोधून काही ऑप्शन शोधून, थोडा खर्च जास्त येतो, पण आम्ही तुम्हाला सेक्शन 8 मध्ये मायक्रो फायनान्सचं रजिस्ट्रेशन बिलकुल गॅरंटीड देऊ शकतो. थोडा वेळ जातो. जनरली सेक्शन 8 मध्ये रजिस्ट्रेशन जर करायचं असेल तर 20 ते 25 दिवस जातात, अदर ऑब्जेक्टिव्ह जर असेल तर. पण हेच जर तुमचं मायक्रो फायनान्स ऑब्जेक्टिव्ह जर असेल तर जवळपास 3 ते 4 महिने वेळ जातो आणि फीस सुद्धा जास्त लागते. किती लागते, तर 2 लाख रुपयापर्यंत सर्व खर्च येतो सेक्शन 8 साठी. तोच निधी कंपनीमध्ये किती येतो, तर एक 25 ते 30 हजार रुपयाचा रजिस्ट्रेशनचा खर्च असतो. आता निधी सेक्शन 8 कंपनी, या कंपनी कायद्यानुसारच रजिस्ट्रेशन होतं, यालाही आरबीआय लायसन्सची आवश्यकता नाही. आपण हा सेक्शन 8 चा बिझनेस करू शकतो. बिझनेस नाही म्हणता येणार, ऍक्च्युली सोशल ऍक्टिव्हिटी करू शकतो, पण सोशल ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून सुद्धा बिझनेस कशा प्रकारे करता येतो, तर ते आपण जसं जेव्हा तुमचं काम फायनल होईल किंवा डिसाइड होईल आम्हाला मायक्रो फायनान्स करायचं आहे, तेव्हा तुमच्यासोबत प्रॉपर आपण 1 to 1 ट्रेनिंग करतो. आणि मग या कॅटेगरीमध्ये कशा प्रकारे बिझनेस किंवा एनजीओ असल्यामुळे जो काही प्रॉफिट उरतो तो सर्व सरप्लस पुढे कंपनीच्या ग्रोथसाठी कॅरी फॉरवर्ड करावा लागतो. तर मग तो कॅरी फॉरवर्ड न करता आपल्याला कशा प्रकारे विड्रॉवल करू शकतो आपण, ते सुद्धा आपण तुम्हाला समजून सांगतो, ट्रेनिंग वगैरे देता येते. त्यानंतर मायक्रो फायनान्स मध्ये आपण जनरली 24 ते 26% लोनवर जे इंटरेस्ट आहे ते चार्ज करू शकतो. पेमेंट इथे जर कोणी थकवलं तर आपण त्याच्या अगेन्स्ट मध्ये केस सुद्धा करू शकतो, म्हणजे ते रिपेमेंट आपल्याला घेण्याचा सुद्धा कोर्टामार्फत अधिकार आहे. म्हणजे प्रॉपर हा लीगल बिझनेस आहे, प्रॉपर आपण त्याला लीगल नोटीस पाठवून जो काही ईएमआय आहे तो किंवा जो काही आपला लोन अमाऊंट आहे इंटरेस्ट सहित ते रिकव्हर करू शकतो. आता इथे लोन किती द्यावं, तर यासाठी जर तुमचा रुरल एरिया असेल तर 1 लाख रुपयाची लिमिट आहे, अर्बन एरिया असेल तर 1.5 लाख रुपयापर्यंत तुम्ही एका व्यक्तीला लोन देऊ शकता. मॅक्झिमम आहे, मिनिमम किती देऊ शकता, तर मिनिममला लिमिट नाही, जनरली 5, 10 हजार, 20 हजार, 50 हजार, तुमच्या लेवलला जे काही पॉसिबल असेल ते तुम्ही इथे लोन ऑफर करू शकता. मग आता इथे डिपॉझिट नाही घेता येत, हे लक्षात घ्या. मग डिपॉझिट नाही घेता येत तर मग आपल्याकडे पैसा कुठून येणार आहे लोन देण्यासाठी, तर तुमच्याकडे जो काही फंड आहे, तुमचं जे काही कॅपिटल आहे त्यामधूनही तुम्ही लोन देऊ शकता, किंवा ही सेक्शन 8 आहे, एनजीओ कॅटेगरी आहे, म्हणून जर तुमचं या सेक्शन 8 मायक्रो फायनान्सचं पुढे एटीजी आणि 12A रजिस्ट्रेशन जर केलं आपण, तर आपल्याला डोनेशन सुद्धा घेता येतो, सीएसआर फंड सुद्धा घेता येतो, एफसीआरए फॉरेन फंड सुद्धा घेता येतो. मग आता आपल्याला डिपॉझिट घेण्याची आवश्यकता नाही. हा जो काही डोनेशन आपल्याला मिळालेला आहे, सीएसआर जो मिळालेला आहे, एफसीआरए जो मिळालेला आहे, तोच फंड आपण आपल्या जो प्राइम ऑब्जेक्टिव्ह आहे त्यासाठी यूज करू शकतो.
यामध्ये तुमचा कस्टमर तुमचं जे ऑफिस आहे भलेही एका ठिकाणी असेल, पण तुमचा कस्टमर बेस कुठेही बाउंड्रीची तुम्हाला इथे लिमिटेशन नाही. पूर्ण भारतभरामध्ये तुम्ही तुमचा हा बँकिंग बिझनेस सेक्शन 8 चा करू शकता, मायक्रो फायनान्सचा बिझनेस करू शकता. मिनिमम एकदम सिंपल प्रोसेस आहे, कमीत कमी कॅपिटल रिक्वायरमेंट आहे. आरबीआय याचे काय काय बेनिफिट्स आहेत तेही आपण बघूयात. आरबीआय लायसन्स मी आता सांगितल्याप्रमाणे आरबीआय कडे जाण्याची आपल्याला आवश्यकता नाही. कॅपिटल रिक्वायरमेंट एकदम कमी लागतं. लोन आपण छोट्यामधून मोठ्या लेवलवर जसं जसं त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड सुधारेल तसं तसं आपण कस्टमरला मॅक्झिमम अमाऊंट ऑफर करू शकतो. त्यानंतर लिगल आपल्याला राईट्स मिळतात, आपल्याला त्यांच्या अगेन्स्ट मध्ये सू करू शकतो किंवा आपण त्यांच्या अगेन्स्ट मध्ये केस दाखल करू शकतो आणि रिकव्हरी करू शकतो. पण मायक्रो फायनान्स जर म्हटलं तर याचा रिपेमेंट जो आहे बाकीच्या कोणत्याही जर कम्पेअर केलं तर सर्वात जास्त रिपेमेंट जो आहे फक्त मायक्रो फायनान्स मध्ये मिळतो. का? कारण याचा कस्टमर बेस क्लिअर असतो. जनरली ज्या महिला आहे, महिलांचे ग्रुप आहेत, जे एकदम डेली कमवणारे लोक आहेत, अशांना आपल्याला हे लोन द्यायचं आहे आणि ते लोक प्रामाणिक असतात. छोट्या छोट्या कॅटेगरीतले ते लोक कधीच आपलं लोन बुडवत नाही. तर त्यामुळे याचा रिपेमेंट ट्रॅक एकदम चांगला राहतो, बिझनेस सक्सेसच राहतो. त्यानंतर आता सेक्शन 8 जर बिझनेस सुरू करायचा असेल तर काय काय आवश्यकता आहेत तेही आपण बघणार आहोत. मी आता सांगितलं आरबीआय लायसन्सची आवश्यकता नाही. नेट ओन्ड फंड म्हणजे आपलं कॅपिटल एकदम कमी आहे. डायरेक्टरला आता जसं एनबीएफसी जर रजिस्ट्रेशन करायचं असेल म्हणजे आरबीआय रजिस्टर्ड मायक्रो फायनान्स जर करायचं असेल तर तुम्हाला बँकिंग सेक्टर संबंधी 10 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे, जे की इथे मायक्रो फायनान्स मध्ये सेक्शन 8 मध्ये बिलकुल आवश्यकता नाही. तुम्ही लोन देऊ शकता का? बिलकुल. इथे 1 लाख ते मी आता सांगितल्याप्रमाणे 1.5 लाख रुपयापर्यंत लोन देऊ शकतो. एकदम सिंपल प्रोसेस आहे. नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. पण जरी नॉन प्रॉफिट असेल तरीही आपल्याला प्रॉफिट मध्ये कसं हे करायचं आहे तर ते ट्रेनिंग मध्ये 1 to 1 आपण समजून सांगू शकतो. एकदम 2 मेंबर घेऊन सुद्धा आपल्याला हा बिझनेस सुरू करता येतो. कंप्लायन्सेस आरबीआयचे किंवा जे बाकी कंपनी कायद्यानुसारचे जे कंप्लायन्सेस आहे एकदम सिंपल आहे. खूप काही हार्ड अँड स्ट्रिक्ट रूल आहे असं नाहीये. यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागतात तर जे दोन आपण सभासद दोन जे संचालक घेतलेले आहेत त्यांचे पॅन कार्ड, आधार कार्ड, त्यांचा पासपोर्ट फोटो, त्यानंतर ऍड्रेस प्रूफ मध्ये लाईट बिल किंवा बँक स्टेटमेंट, त्यांचे मोबाईल नंबर, ईमेल आयडी लागतो आणि कंपनीचा जिथे रजिस्टर्ड ऑफिस आपण करणार आहोत तर तिथलं लाईट बिल लागतं. सिंपल डॉक्युमेंट आहेत एकदम. त्यानंतर पुढचा ऑप्शन आपण बघतो आहोत क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी. आता क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे काय एक्झॅक्टली? त्यालाच आपण मराठी भाषेमध्ये पतसंस्था बोलतो, पतपेढी बोलतो, इंग्लिशमध्ये क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी बोलतो. म्हणजे एक सहकारी कायद्यानुसार आतापर्यंतचे जे 2 ऑप्शन बघितलेत हे कंपनी कायद्यानुसार रजिस्ट्रेशन झालेले आहे. आता जे इथून पुढे बघणार आहेत ते सहकारी कायद्यानुसार रजिस्ट्रेशन होतं. कंपनी कायद्यानुसार जर करायला गेलो तर सर्व काही ऑनलाईन प्रोसेस आहे. तेच सहकारी मधून जर गेलं तर सर्व काही ऑफलाईन प्रोसेस आहे. आणखी तेवढं डेव्हलपमेंट तिथे झालेलं नाहीये. आणि ज्या अर्थी डेव्हलपमेंट झालेलं नाही त्या अर्थी तेवढा खर्च सुद्धा जास्त येतो. आपल्याला जास्त ऑफिसर सोबत सुद्धा डील करावी लागते. खर्च येतो, आपल्याला पे करावाच लागतो. आता यामध्ये यामध्ये काय काय करू शकतो तर आपल्या फक्त मेंबर्स कडूनच आपण डिपॉझिट घेऊ शकतो आणि मेंबर्सलाच लोन देऊ शकतो. जसं निधीमध्ये आपण बघितलं तसं मायक्रो फायनान्स मध्ये आवश्यकता नाही, तुम्ही कोणालाही लोन देऊ शकता. पण सहकारी संस्था आहे म्हणून तुम्हाला मेंबर टू मेंबरच काम करायचं आहे. जरी ते मेंबर्स नसेल तर त्यांना जर लोन द्यायचं असेल, अकाउंट ओपन करायचं असेल तर पहिलं त्यांना मेंबर करून घ्यायचं आहे. मिनिमम 100 रुपये घेऊन म्हणजे 100 रुपयाचे शेअर्स देऊन आपण त्यांना मेंबर्स करू शकतो आणि मग त्यांच्यासोबत आपल्याला डील करायचं आहे. त्यानंतर इथे एकदम जसं आपण बाकीच्या याच्यामध्ये बघितलं इथे सेक्युर्ड लोन, अनसेक्युर्ड लोन दोन्हीही अलाउड आहे. जर तुम्हाला मायक्रो फायनान्स ऍक्टिव्हिटी करायची असेल प्रॉपर बिझनेस तर त्यासाठी हा कोऑपरेटिव्ह सोसायटी सुद्धा ऑप्शन आहे. म्हणजे इथे छोट्या अमाऊंट मधून मोठ्या अमाऊंट मध्ये सुद्धा जाता येतं. तेच सेक्युर्डही घेता येतं म्हणजे मॉर्गेजही घेता येतं किंवा अनसेक्युर्ड लोन जर द्यायचं असेल तर तेही इथे पॉसिबल आहे. त्यानंतर निधीमध्ये जसं रेस्ट्रिक्शन आहे की तुम्ही व्हेकल फायनान्स करू शकत नाही हायर परचेसिंग, तर ते इथे बिलकुल पॉसिबल आहे. निधीमध्ये जसं अलाउड नाहीये की तुम्ही करंट अकाउंट ओपन करू शकत नाही, तर ते इथे तुम्हाला अलाउड आहे. इथे तुम्ही करंट अकाउंटही करू शकता. म्हणजे सिंपल लक्षात घ्या, जसं बाकीच्या बँका आहेत त्यांच्या ज्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या त्या सर्व आपण करू शकतो. सेव्हिंग अकाउंट ओपन करता येतं, करंट अकाउंट ओपन करता येतं, सेक्युर्ड लोन देता येतं, अनसेक्युर्ड लोन देता येतं, डिपॉझिटचे सर्व प्रकार आपण घेऊ शकतो. पिग्मी, आरडी, एफडी हे सर्व आपण सुरू करू शकतो.
पण मेंबर टू मेंबर. आता क्रेडिट कोऑपरेटिव्ह जनरली दोन प्रकार आहेत, तालुका लेवल आणि डिस्ट्रिक्ट लेवल. आपण त्यासाठी डिटेल माहिती पुढच्या स्लाइड मध्ये बघणार आहोत. पण एक आपल्याला फिजिकल प्रस्ताव अगोदर रेडी करावा लागतो आणि तो आपल्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व प्रस्ताव 3 प्रतीमध्ये सादर करावा लागतो. प्रस्ताव म्हणजे एकदम असा सिंपल आहे वगैरे असं नाहीये, बिलकुल खूप मोठा प्रस्ताव तयार होतो. सर्वांचे आधार कार्ड, सर्वांचे काय वेगवेगळे रिझोल्युशन ठराव पास करावे लागतात. पोलीस व्हेरिफिकेशनची कॉपी लागते आपल्याला. इथे तुम्ही बघू शकता की आपल्याला काय काय लागतं. अगोदर आपल्याला नेम रिझर्वेशन करतो आपण. नेम रिझर्वेशन केल्यानंतर मग आपल्याला सर्वात अगोदर तर तुम्हाला तुमचे संचालक मंडळ जे आहे, 11 जणांचं संचालक मंडळ, यांची बैठक घ्यायची आहे. तुम्हाला क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी रजिस्टर्ड करायची, असा ठराव पास करायचा आहे. नंतर नेम रिझर्वेशन करायचं आहे. नेम रिझर्वेशन झाल्यानंतर आपल्याला करंट अकाउंट ओपन करायचं आहे. करंट अकाउंट ओपन केल्यानंतर आपलं जे काही पेडअप कॅपिटल आहे, पेडअप कॅपिटल आपल्याला आपल्या सहकारी बँकेमध्ये डिपॉझिट करायचं आहे आणि तिथून बँक स्टेटमेंट घ्यायचं आहे की आम्ही जे काही आवश्यक कॅपिटल आहे ते डिपॉझिट केलेलं आहे. तेच आपल्याला आपल्या पुढे प्रस्तावासाठी काम येतं. तर प्रस्ताव जनरली हे जे इथे पॉइंट दिलेले आहे, हे सर्व डॉक्युमेंट मिळून आपला प्रस्ताव तयार होतो. मग यामध्ये सर्व प्रकारचे प्रोसिडिंग बुक्स आपल्याला रेडी करावे लागतात. फॉर्म ए हा फॉर्म आहे ऍक्च्युली. त्यानंतर तुमचे जे प्रमोटर्स आहेत, 11 जणांची बॉडी, त्यांचे आपल्याला केवायसी डिटेल्स द्यावे लागते. सोबतच पोलीस व्हेरिफिकेशन, पोलीस एनओसी सुद्धा द्यावी लागते. त्यानंतर तुमचे जे काही ऑफिस ऍड्रेस आहे त्याची प्रूफ, ऍड्रेस प्रूफ द्यावा लागतो. त्यानंतर पुढच्या 3 वर्षाचा किंवा 5 वर्षाचा आपल्याला प्लान द्यावा लागतो की आपण ही कोऑपरेटिव्ह सोसायटी कशा प्रकारे रन करणार आहोत, कशी सक्सेस होणार आहे. त्यानंतर बायलॉज आपल्याला प्रिपेअर करावं लागतात. त्यानंतर तुम्ही जे काही मी आता सांगितल्याप्रमाणे बँक स्टेटमेंट, जिथे आपण पेडअप कॅपिटल डिपॉझिट केलं तिथलं बँक स्टेटमेंट आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर चलन, जे काही गव्हर्नमेंटची फीस आहे ते पे करायचं आहे. पॉप्युलेशन, तुम्ही ज्या एरियामध्ये काम करणार आहात, ज्या तालुका लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल, तिथलं पॉप्युलेशन म्हणजे सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला आवश्यक आहे. काही रजिस्ट्रार मागतात, काही रजिस्ट्रार मागत नाही. हे सर्व काही रजिस्ट्रार म्हणजे तुमचे ER ऑफिसर आणि DTR ऑफिसर यांच्या नियमाप्रमाणे आपल्याला चालावं लागतं. मग जसं तालुका बदलला, जिल्हा बदलला, नियम बदलला, पण जे कॉमन रूल्स आहेत ते मी इथे तुम्हाला शेअर करतो आहे. त्यानंतर तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट, हे आता सांगितल्याप्रमाणे हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला 3 प्रतीमध्ये तयार होतात. आता क्रेडिट कोऑपरेटिव्ह करायचे काय बेनिफिट्स आहे? कोणी इथे जॉईन होऊ शकतं, तुमच्या एरियामधलं असायला पाहिजे. आधार कार्डवर तुमच्या एरियाचा ऍड्रेस स्पेशली मेन्शन असायला पाहिजे. तालुका लेवल असेल तर तुमचा जो काही कस्टमर होणार आहे किंवा जो काही संचालक होणार आहे त्यांच्या आधार कार्डवर तुमच्या तालुक्याचाच ऍड्रेस असायला पाहिजे. अदर तालुक्याचा किंवा अदर जिल्ह्याचा तुम्ही सभासद किंवा संचालक घेऊ शकत नाही. इझी प्रोसेस आहे, इझी आहे, पण एक 3 ते 4 महिने वेळ जातो. त्यानंतर लिमिटेड लायबिलिटी आहे. लिमिटेड लायबिलिटी म्हणजे समजून घ्या, आपण जे काही 4 प्रकार बघणार आहोत सर्वांमध्ये लिमिटेड लायबिलिटी आहे. निधी कंपनी, मायक्रो फायनान्स किंवा कोऑपरेटिव्ह किंवा मल्टीस्टेट. लिमिटेड लायबिलिटी म्हणजे जर तुमच्या बिझनेसवर पुढे काही संकट आली, बिझनेस एकदम डबघाईस आला, तर तुमच्या पर्सनल असेटला धक्का लागणार नाही. म्हणजे ही जे आपण रजिस्ट्रेशन करतो आहोत त्याचं एक आर्टिफिशियल पर्सन असतो, तो सेपरेट, त्याला लिगल अधिकार असतात, त्याला चालवणारे तुम्ही आहात. मग जो काही लॉस झालेला जर असेल तर तो या कोऑपरेटिव्ह सोसायटी झालेला आहे, त्या निधीचा झालेला आहे, त्या मल्टीस्टेटचा झालेला आहे. तुमच्या पर्सनल असेटला धक्का लागणार नाही. त्याला बोलतात लिमिटेड लायबिलिटी बेनिफिट्स. हे जर तुमचं प्रोप्रायटरशिप मध्ये कोणताही जर बिझनेस असेल तर जर बिझनेसमध्ये लॉस झाला तर तुम्हाला तुमच्या पर्सनल असेट्स मधून तो रिकव्हर करून द्यावा लागतो. सोबतच याला सर्वांना समान मतदानाचा, वोटिंगचा अधिकार आहे. आता क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी रजिस्टर्ड जर करायची असेल तर तालुका लेवलवर, म्हणजे जनरली 3 कॅटेगरी आहेत, तालुका लेवल किंवा डिस्ट्रिक्ट लेवल. 3 कॅटेगरी कोणत्या कोणत्या आहेत? एक स्पेशली महिलांची कॅटेगरी आहे, दुसरी स्पेशली रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजे SC ST NT यांच्यासाठीची कॅटेगरी आहे, आणि एक जनरल कॅटेगरी. मग आता तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे क्रेडिट कोऑपरेटिव्हचं तालुका लेवल महिलांसाठी. महिलांसाठी रजिस्ट्रेशन जर करायचं असेल तर 11 डायरेक्टरची बॉडी लागते, सर्व महिलाच असणं आवश्यक आहे. त्यानंतर जे सभासद आहे, तुमच्या तालुक्यामधून 50 महिला असणं आवश्यक आहे, त्यांचे आधार कार्ड लागतात. कॅपिटल किती लागतं? 5 लाख रुपये. हे 5 लाख रुपये कुठून येईल?
तर या 500 महिलांकडून तुम्ही जमा करू शकता आणि 11 डायरेक्टर कडूनही जमा करू शकता. जर त्यांच्याकडून नॉमिनल फक्त डॉक्युमेंट घ्यायचे असेल तर तुम्हाला ते सर्व कॅपिटल मॅनेज करावं लागतं. पण त्यांनी इश्यू केलेला आहे, त्यांनी आपल्याकडे कॅपिटल जमा केलेलं आहे, ही रिसिट आपल्याला फाडावी लागते आणि ते तसं सबमिशन करावं लागतं. हेच जर आपल्याला रिझर्व्ह कॅटेगरीसाठी जर रजिस्ट्रेशन करायचं असेल, बघा लक्षात घ्या, सर्व कॅटेगरीसाठी 11 जणांची बॉडी, मिनिमम 11 जण पाहिजेत. मग हे 11 जण संचालक आहे. आता हे पण लक्षात घ्या, 11 जणांमध्ये कंपल्सरी इथे, आता जर आपण हे जर घेतलं, इथे तर सर्व लेडीजच राहणार आहे, पण इथे जर घेतलं SC ST NT मध्ये, तर हे 11 जणांमध्ये कंपल्सरी 2 लेडीज असणं आवश्यक आहे आणि SC ST तर ऑलरेडी इथे आहेच आहे. त्यानंतर 1,500 मेंबर्स लागतात आणि 7 लाख रुपयाचं कॅपिटल लागतं तालुका लेवलसाठी. जनरल कॅटेगरीसाठी 11 डायरेक्टरची बॉडी, 2200 सभासद लागतात तुमच्या तालुक्यामधून आणि 12 लाख रुपयाचं कॅपिटल लागतं. 11 जणांच्या बॉडीमध्ये कोण असेल आता, 2 कंपल्सरी लेडीज असतील आणि एक व्यक्ती SC किंवा ST या कॅटेगरीतला असणं आवश्यक आहे. यासाठी इथे तर सर्व दोन्ही कंडिशन फुलफिल होत आहेत. त्यानंतर हे बघितलं आपण तालुका लेवल. आता डिस्ट्रिक्ट लेवल बघूयात. डिस्ट्रिक्ट लेवलसाठी सुद्धा सेम कॅटेगरी आहे. लेडीजसाठी 11 डायरेक्टरची बॉडी, 1,500 मेंबर्स लागतात आणि 10 लाख रुपये कॅपिटलची आवश्यकता आहे. त्यानंतर रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 11 जणांची डायरेक्टर संचालक मंडळ आहे, 2200 सभासद लागतात आणि 35 लाख रुपये कॅपिटल लागतं. हेच जर जनरल कॅटेगरीसाठी बघितलं तर सेम आहे, 2200 मेंबर्सची आवश्यकता आहे, 35 लाख रुपये कॅपिटल आहे आणि 11 जणांची बॉडी. यामध्ये 2 महिला आणि एक SC किंवा ST चा व्यक्ती असणं आवश्यक आहे. आता हा जो हे जे रूल्स आहे, हे एक कॉमन आमच्या स्टडीनुसार कॉमन जनरली प्रत्येक जिल्हा किंवा प्रत्येक तालुक्यासाठी त्या रजिस्ट्रारला लागणारे ज्या रिक्वायरमेंट आहे ते आहे. पण यामध्ये काही काही वेळेस चेंजेस होतो. कुठे चेंजेस होतो, जसं तुमचा भाग आदिवासी एरियामध्ये जर येत असेल किंवा महानगरपालिका एरियामध्ये येत असेल तर या रूलमध्ये काही ठिकाणी कमी होतं, काही ठिकाणी वाढतं. म्हणजे कॅपिटल तुमचं जिथे 10 लाख रुपये आवश्यक असेल तर तिथे कॅपिटल 20 लाख लागू शकतं. आदिवासी एरियामध्ये जिथे 35 लाख आहे तिथे 20 लाखात सुद्धा काम होऊ शकतं. मेंबरची रिक्वायरमेंट सुद्धा कमी होऊ शकते. तर आपल्याला अगोदर बघावं लागतं की तुमचा जो एरिया आहे तो कोणता आहे आणि तिथले काय रूल्स आहेत, त्यानुसार आम्ही तुम्हाला प्रॉपर सजेशन देऊ शकतो. सध्या मी जी माहिती सांगितलेली आहे ती कॉमन आहे ऍज पर कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट. त्यानंतर आता मल्टी स्टेट आहे. आता कोऑपरेटिव्ह बद्दल तुमचे काही प्रश्न बिलकुल लिहून घ्या. आपण पुढे बघणार आहोत मल्टी स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी. मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी अगोदर हे समजून घ्या, आपण क्रेडिट कॅटेगरी, एक क्रेडिट ऍक्च्युली एक कॅटेगरी आहे. तर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी हा सेंट्रल ऍक्ट, यामध्ये जनरली कोणताही बिझनेस रजिस्टर्ड होतो तुमचा. यापैकी जर हे जनरली मी इथे जे दिलेले आहे म्हणजे प्रोड्युसर जे काही उत्पादक असतात त्यांच्यासाठीची मल्टी स्टेट सोसायटी. त्यानंतर ग्राहकांची मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी. त्यानंतर मार्केटिंग संबंधी कोऑपरेटिव्ह सोसायटी, ही मल्टी स्टेट एरिया, मल्टी म्हणजे बहुराज्यीय सोसायटी बोलतो आपण याला. तर त्यामधलाच एक आपण जो बघणार आहोत क्रेडिट कोऑपरेटिव्ह, म्हणजे यामध्ये फक्त लोन देणं आणि डिपॉझिट घेणं हे ऑब्जेक्टिव्ह असतात. आता प्रोड्युसर मध्ये काय ऑब्जेक्टिव्ह असेल, तर तुम्ही ज्या ज्या वस्तूचे किंवा सेवांचं प्रोडक्शन करत आहात तर त्यासाठी ही प्रोड्युसर हे असते. आता हेच जर ऍग्रिकल्चरल जर असेल, म्हणजे ऍग्रिकल्चरल सेक्टरमध्ये जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर जसं तुम्ही आतापर्यंत बघत आहात प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करून आपण ऍग्रिकल्चरल सेक्टरमध्ये बिझनेस करू शकतो. तसंच आता पुढे प्रोड्युसर कंपनी सुद्धा रजिस्टर्ड करून बिझनेस करता येतो. हे झालं कंपनी कायद्यानुसार. हेच जर आपल्याला सहकारी कायद्यानुसार जर करायचं असेल तर ऍग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी याच्यामध्ये जर रजिस्ट्रेशन केलं तर सेम आपण जशी प्रोड्युसर कंपनी आहे तशीच ही मल्टी स्टेट म्हणजे सहकारीमध्ये सुद्धा होते. म्हणजे जनरली तुम्ही बघत असाल जे सहकारी साखर कारखाने आहे हे कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट मध्ये रजिस्टर्ड आहेत. मग ते स्टेट लेवलचे असू शकते किंवा मल्टी स्टेटचे असू शकते, किंवा जसं हाऊसिंग सोसायटी आहे, फार्मिंग सोसायटी आहे, हे असे वेगवेगळे. मग यामध्ये जरी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तरीही आपल्याला करता येतं, पॉसिबल आहे. पण सध्या आपण फक्त मल्टी स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी याबद्दल माहिती घेतो आहोत, कारण आपण बँकिंग अँड फायनान्स बिझनेसचा ही मीटिंग आहे.
आता मल्टी स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी काय आहे? तर अशी मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ज्याचं कार्यक्षेत्र एका राज्यापुरतं मर्यादित नसता, आणखी ऍडिशनल एक राज्य म्हणजे 2 राज्य, मिनिमम 2 राज्यामध्ये तुमचं कार्यक्षेत्र आहे, तिथले तुमचे सभासद आहे, संचालक आहे, आणि तुमचं ऑब्जेक्टिव्ह क्लिअर आहे काय, की तुमच्या सभासदांकडून डिपॉझिट घेणं आणि सभासदांना लोन देणं, सेक्युअर्ड किंवा अनसेक्युअर्ड. असं जर तुमचं ऑब्जेक्टिव्ह असेल तर त्याला बोलतात मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी. रजिस्ट्रेशन होतं मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट, सेंट्रल ऍक्ट 2002 या ऍक्ट नुसार हे रजिस्ट्रेशन होतं, दिल्लीला होतं. हे पण सर्व फिजिकलीच आहे. आता थोडं ऑनलाईन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेव्हापासून अमित शहा हे केंद्रीय या सहकार खात्याचे मंत्री झाले तर त्यांनी थोडे चेंजेस केलेले आहे आणि मल्टी स्टेट मध्ये खूप सारे क्रेडिट कॅटेगरी मध्ये स्पेशली खूप सारे अमेंडमेंट केलेले आहे आणि त्यामुळेच नवीन ऍप्लिकेशन सुद्धा आता सुरू झालेलं आहे. म्हणजे मल्टी स्टेट जे काही मागच्या 8 ते 10 वर्षापासून बंद होतं रजिस्ट्रेशन, आता सुरू झालेलं आहे, जवळपास 1 वर्षापासून सुरू आहे. तुम्ही बघितलं असेल की काही सोसायटीला क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी हा वर्ड लागलेला असतो आणि काही सोसायटीला मल्टी स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह. म्हणजे आता आपण जे काही रिसेंट 2 कॅटेगरी बघितल्या, जे आपल्या महाराष्ट्र कायद्यानुसार रजिस्टर्ड झालेले आहेत, तर त्याला आपण स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणतो. तिथे मल्टी हा शब्द नाही लागत, आणि जिथे मल्टी शब्द असतो तर तो सेंट्रल ऍक्ट अंडर मध्ये रजिस्टर्ड झालेला असतो. हाच एक मोठा डिफरन्स आहे. पण कायदा बदलला तर तुमचा एरिया बदलतो, तुमचं कॅपिटल रिक्वायरमेंट बदलतो, सर्व नियम सुद्धा बदलतात, तुमचं कोणावर म्हणजे कोणाचं तुमच्यावर नियंत्रण असतं ते सुद्धा बदलतं. तर हाच एक महत्वाचा डिफरन्स आहे. बाकी डिपॉझिट आणि लोन हे घेण्याचा अधिकार हा सेम आहे दोघांमध्ये. इलेक्शन हा दोन्हीमध्ये पण येतं. पण ते कशा प्रकारे मॅनेज करायचं आहे, कशा प्रकारे पुढे बिझनेस रन करायचा आहे, ते सुद्धा आपण शिकणं महत्वाचं आहे. ते आपण 1-to-1 ट्रेनिंग मध्ये तुमच्यासोबत जेव्हा आपलं रजिस्ट्रेशन फायनल होतं तेव्हा हे तुमच्यासोबत ट्रेनिंग देऊन आपण या सर्व गोष्टी तुम्हाला समजून सांगतो. म्हणजे काय काय काळजी घ्यायची आहे, कशा प्रकारे पुढे बिझनेस रन करायचा आहे, कोणते डॉक्युमेंटेशन मेंटेन करायचं आहे, बिझनेस ग्रो कसा करायचा आहे, हे आपल्या ऍडिशनल काही सर्व्हिसेस आहेत त्या सुद्धा तुम्ही जरूर ट्राय करू शकता. मल्टी स्टेट का करावी, काय असे फायदे आहेत? तर यामध्ये सर्वांना समान अधिकार आहेत आणि सेपरेट लिगल एंटिटी, मी आता सांगितल्याप्रमाणे जरी बिझनेसमध्ये काही लॉस झाला, काही रिस्क झाली, तर तुमची जी काही लायबिलिटी आहे, तुमचं जे देणं आहे, तर तुम्ही या मल्टी स्टेटमध्ये जे काही पेडअप कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं आहे तिथपर्यंतच लिमिटेड राहील. त्याच्यावर पर्सनल असेटला बिलकुल धक्का लागणार नाही. पण याच प्रोव्हिजनचा गैरफायदा घेऊन काही मार्केटमध्ये मल्टी स्टेट सुद्धा आहेत की त्या चुकीचे कामं करत आहात. आपल्याला प्रॉपर बिझनेस करायचा असेल तर रॉंग वेनी नाही जायला पाहिजे. प्रॉपर जे काही कायद्याने आपल्याला ठरवून दिलेले जे नियम आहे तेच जर फॉलो केलं तर लॉंग टर्म बिझनेसही राहतो, मोठा ब्रँड बनतो. तर सेपरेट लिगल एंटिटी हे बेनिफिट आहे. त्यानंतर याच्यामध्ये कोणतंही मॅक्झिमम असं मेंबरचं लिमिटेशन नाहीये, तुम्ही कितीही मेंबर घेऊ शकता, पण तुमच्या एरियामधून. सुरुवातीला 2 राज्य, दुसरं राज्य कोणतं घ्यावं, तर आपल्या महाराष्ट्र तर कंपल्सरी, कारण इथे सर्व आपण मराठी आहोत, महाराष्ट्रीयन आहोत. तर महाराष्ट्र आपलं एक कंपल्सरी राज्य राहील. आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या बाउंड्री लगत जे कोणते राज्य आहे त्यापैकी कोणतंही एक राज्य तुम्ही घेणं आवश्यक आहे. मग कोणतं राज्य आहे? जसं कर्नाटक आहे, तेलंगणा आहे, मध्य प्रदेश आहे, गुजरात आहे आणि गोवा आहे. यापैकी कोणतंही एक स्टेट तुम्ही सिलेक्ट करू शकता. एकदम ब्रॉडर रीच म्हणजे सर्व पूर्ण भारतभर सुद्धा आपल्याला बिझनेस करता येतो. किंवा आता सुरुवातीला 2 राज्य, त्यानंतर मग स्टेप बाय स्टेप एक एक राज्य आपल्याला वाढवता येतं. हे कोणाच्या परमिशननी? सेंट्रल रजिस्ट्रारच्या परमिशनने आपल्याला ब्रांच ओपन करता येते आणि पुढे मग स्टेट वाढवता येतं. पण त्यासाठी तुमचं काम एकदम परफेक्ट असणं आवश्यक आहे. तुमच्या अगेन्स्ट मध्ये कोणत्या सभासदाच्या मार्केटमध्ये कोणाच्या कंप्लेंट नसायला पाहिजे, कोणताही संचालकावर गुन्हा नोंद नाही झालेला पाहिजे. सर्व काही सुरळीत जर असेल, एनपीए चांगला असेल, तर आपल्याला परमिशन मिळते आणखी राज्याची किंवा आणखी ब्रांच ओपन करण्याची. पुढे बघतो आहोत आपण मल्टीस्टेट जर रजिस्टर्ड करायची असेल तर काय काय रिक्वायरमेंट आहे. तर मेंबर्सची जी रिक्वायरमेंट आहे, अगोदर बॉडी म्हणजे संचालक मंडळ हे लक्षात घ्या की मिनिमम 7 लोक पाहिजे. या 7 जणांमध्ये कंपल्सरी 2 लेडीज पाहिजे आणि एक व्यक्ती एससी किंवा एसटीचा असणं आवश्यक आहे. हे झालं संचालक मंडळ. आता तुम्ही हे जे 7 जण आहे, फक्त महाराष्ट्रातले जरी घ्यायचे असेल तरी घेऊ शकता, किंवा महाराष्ट्र मधून आणि अदर स्टेट मधूनही एखादा घ्यायचा आहे तरी पॉसिबल आहे.
पण महाराष्ट्रातून सर्व संचालक मंडळ जरी घ्यायचं असेल तर घेऊ शकतो, तिथे कन्फ्युजन नकोय तुमचं. त्यानंतर जे मेंबर्स लागतात आपल्याला, प्रत्येक राज्यातून 50-50 मेंबर लागतात, म्हणजे दोन्ही राज्यातून 50-50 मेंबर लागतात. पण मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की महाराष्ट्राचे 1000 मेंबर लागतात. मग हे कशासाठी लागतात? मल्टीस्टेटचं रजिस्ट्रेशन जर करायचं असेल, सेंट्रलला प्रस्ताव जर पाठवायचा असेल तर 50-50चीच रिक्वायरमेंट आहे. पण सोबत आपल्याला एनओसी घ्यावी लागते. एनओसी कोणाकडून? तर स्टेट रजिस्ट्रार कडून, म्हणजे महाराष्ट्राचे स्टेट रजिस्ट्रार जे आहेत त्यांच्याकडून एनओसी घ्यावी लागते, आणि अदर स्टेटचे जे रजिस्ट्रार आहेत त्यांच्याकडून एनओसी घ्यावी लागते. पण महाराष्ट्राचे स्टेट रजिस्ट्रार एनओसी केव्हा देतात? जेव्हा आपले जे सभासद आहेत ते 1000 लिस्ट आहे. तर म्हणून आपल्याला महाराष्ट्राचे 1000 सभासद आवश्यक आहे. त्यांचे काय डॉक्युमेंट्स लागतील? तर सिंपल त्यांचे सभासदांचे आधार कार्ड लागतात, आणि संचालकांचे पूर्ण केवायसी लागतात, प्लस पोलीस व्हेरिफिकेशन रेकॉर्ड लागतो, म्हणजे एनओसी लागते. कॅपिटल किती आवश्यक आहे? इथे 1 कोटी रुपये कॅपिटलची आवश्यकता आहे, जे की आपल्याला रजिस्ट्रेशन होण्याच्या अगोदर प्रपोज्ड मल्टीस्टेटच्या नावाने एक करंट अकाउंट ओपन होतं सहकारी बँकेमध्ये, फक्त सहकारी बँकेमध्ये, तिथे हे जमा करायचं आहे. हे कुठून येईल 1 कोटी? तर तुमचे जे हे 1000 सभासद आहे, 50 सभासद आहे, किंवा जे 7 जणांचं संचालक मंडळ आहे, यांच्यापैकी कोणाकडूनही तुम्ही पैसा जमा करू शकता. मिनिमम 100 रुपये घेऊ शकता एका सभासदाकडून, मॅक्झिमम तुम्ही 20% पर्यंत जाऊ शकता. त्यानंतर पुढे डायरेक्टर बॉडी मी आता सांगितलं हे 7 जणांची असणं आवश्यक आहे, आणि 2 लेडीज पाहिजे, आणि एक एससी किंवा एसटी कॅटेगरीतला व्यक्ती पाहिजे आपल्याला. पण त्यांच्या नावे कोणताच गुन्हा नोंद नसायला पाहिजे, हे 7 जणांपैकी. या बाकीच्या सभासदांना नाही हा नियम. 7 जणांमध्ये अजूनही काही हे आहे की जसं हे जे संचालक मंडळ आहे त्यांच्या नावाने कोणता पोलीस रेकॉर्ड तर एकदम क्लिअर कट प्रोफाईल असायला पाहिजे, प्लस ते दुसऱ्या कोणत्या मल्टी स्टेट मध्ये संचालक पदावर नसायला पाहिजे. हा एक नियम आहे, तर तोही एक लक्षात घ्या. डॉक्युमेंट यामध्ये काय काय लागतात? डॉक्युमेंट तुमच्याकडून मला काय लागतील हे एकदम कमी लागतात. बाकी सर्व काही प्रस्ताव आणि डॉक्युमेंटेशन हे आमच्याकडे आमचं जास्त काम आहे डॉक्युमेंटेशनचं. तुमच्याकडून काय लागतात मी ते अगोदर सांगतो. सर्व सभासदांचे आधार कार्ड लागतात, फक्त आधार कार्ड. आणि जे तुमचे संचालक आहे त्यांचे पॅन कार्ड, आधार कार्ड, त्यांचं ऍड्रेस प्रूफ, त्यांचं पोलीस एनओसी आणि नेटवर्क सर्टिफिकेट तर आम्ही प्रिपेअर करतो. बस एवढेच लागतात. या व्यतिरिक्त कन्फ्युज होण्याची गरजच नाही, एवढे डॉक्युमेंट लागतात. पण प्रस्ताव तर खूप मोठा होतो, मग हे कोण करतं? आपण तो पूर्ण प्रस्ताव, सर्व जे काही ऍडिशनल डॉक्युमेंट आहेत ते आपण रेडी करतो. मग तुमचं इथे डीपीआर बनतो, म्हणजे एक प्रकारचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनतो की हा मल्टी स्टेट बिझनेस तुम्ही कशा प्रकारे करणार आहे, कशा प्रकारे सक्सेस करणार आहे, तुमचं काय प्लॅनिंग आहे हे आपल्याला प्रिपेअर करावं लागतात. बायलॉज आपल्याला प्रिपेअर करावं लागतात. त्यानंतर तुमचं जे नेटवर्क सर्टिफिकेट आहे ते आपल्याला प्रिपेअर करावं लागतं. आणि फायनल मग प्रस्ताव आपल्याला आता सध्या ऑनलाईन पण करावा लागतो आणि फिजिकली सुद्धा सबमिशन करणं आवश्यक आहे. त्या अगोदर आपण नेम फायनल करतो आणि मग करंट अकाउंट ओपन करतो. जवळपास जसं आपण क्रेडिट कोऑपरेटिव्ह मध्ये बघितलं स्टेटच्या लेवलची, तशीच प्रोसेस आहे, फक्त थोडं फॉलोअप जास्त घ्यावा लागतो. आणि यामध्ये महत्वाचं काम जे आहे तर 2 राज्याच्या एनओसी मिळवणं. ह्या एनओसी जर आपल्याला मिळाल्या तर आपलं मल्टीस्टेट रजिस्ट्रेशन झालं असं आपण म्हणू शकतो. मग या एनओसी देण्यासाठी सुद्धा आपल्याला सेपरेट प्रस्ताव दाखल करावा लागतो. मग जसं महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्राचा एनओसी आपल्याला पुणे इथे दाखल करावे लागते स्टेट रजिस्ट्रारकडे, म्हणजे त्या आयुक्ताकडे. मग आयुक्ताचा सेपरेट प्रस्ताव होतो, तिथे सुद्धा वेगवेगळे डॉक्युमेंट्स आपल्याला सबमिशन करावे लागतं. आपल्याकडे 1 कोटी रुपयाचं भाग भांडवल ऑलरेडी तयार आहे, ते जे की आपल्या सहकारी बँकेत जमा सुद्धा आहे, हे पण दाखवावं लागतं. तसंच प्रस्ताव दुसऱ्या राज्यासाठी करावा लागतो, तेव्हा आपल्याला एनओसी मिळते. इझिली मिळते असं नाही, खूप फॉलोअप घ्यावे लागतात. आणि या व्यतिरिक्त काही खर्च सुद्धा येतो, तर तो आपण 1 to 1 डिस्कशन करून तो क्लिअर सांगू शकतो तुम्हाला. त्यानंतर हे 2 राज्याचे मेंबर्स वगैरे बघितले, म्हणजे डॉक्युमेंट आपण क्लिअर कट इथे बघितलेले आहे काय काय डॉक्युमेंट. या व्यतिरिक्त कोणतेही डॉक्युमेंट लागत नाही. हा, बाकी जे रिझोल्युशन मी तुम्हाला सांगितले की आमच्याकडून मग जे ठराव प्रिपेअर होते तर हे आम्हीच प्रिपेअर करतो, सर्व काही प्रस्ताव, ठराव वगैरे. तुमच्याकडून जे सभासद आहेत, हा, त्यांचे सभासद जे होत आहेत तर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर, आता हे नवीन अपडेट आलेलं आहे की त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा द्या, त्यांचे ईमेल आयडी सुद्धा द्या. तर हे कशा प्रकारे मॅनेज करायचे आहे ते सुद्धा आपण
1 to 1 डिस्कशन मध्ये बघू शकतो. मी आता सांगितल्याप्रमाणे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजे एनओसी लागते स्टेट रजिस्ट्रारची, की आपण बघा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये रजिस्ट्रेशनचे आपण वेगवेगळे प्रकार बघितले, तर प्रत्येक प्रकारामध्ये ही एनओसी लागते का? नाही. बाकीच्या प्रकारामध्ये डायरेक्ट सेंट्रलला ऍप्लिकेशन होतं 2 राज्याचे मेंबर घेऊन, पण फक्त क्रेडिट कॅटेगरीज अशी आहे की तिथे त्या दोन्ही स्टेटच्या रजिस्ट्रारची एनओसीची आवश्यकता आहे, म्हणून तो एक ऍडिशनल खर्च होतो आणि म्हणूनच मल्टी स्टेटचा रजिस्ट्रेशनचा खर्च हा जास्त आहे. ही जे क्रेडेन्शियल जे आहे म्हणजे नेटवर्क म्हणू शकतो किंवा पोलीस व्हेरिफिकेशन आहे. त्यानंतर पुढे याची प्रोसेस काय आहे? प्रोसेस मी आता सांगितल्याप्रमाणेच आहे की आपल्याला अगोदर नेम फायनल करावं लागतं की कोणतं नाव तुम्हाला मल्टी स्टेट साठी घ्यायचं आहे. आता याचं जे नाव आहे की पूर्ण देशामधून बघितलं जातं, पूर्ण ऑल ओव्हर इंडियामधून बघितलं जातं. मग आपल्याला मल्टी स्टेटला असं नाव घ्यावं लागतं की जे दुसऱ्यांचे मिळतं जुळतं नाहीये, कॉपी नाहीये. हे हे आम्ही शोधून देतो, आम्ही बघतो. तुम्हाला नेम जस्ट सजेस्ट करायचा आहे. त्यानंतर डायरेक्टर बॉडी फायनल करायची आहे त्या 7 जणांची. त्या 7 जणांमधून सुद्धा एक जण चीफ प्रमोटर म्हणजे मुख्य अध्यक्ष म्हणतो आपण, तर तो कोण आहे तो आपल्याला फायनल करायचा आहे. त्यानंतर करंट अकाउंट ओपन करायचंय, तिथे आपल्याला कॅपिटल डिपॉझिट करायचं आहे. त्यानंतर एनओसी साठी प्रस्ताव रेडी करायचे आहेत, एनओसी आपल्याला मिळवायचे आहेत. त्यानंतर ड्राफ्ट बायलॉज जे आहे तो प्रिपेअर करतो आपण आणि मग फायनली मल्टी स्टेट सेंट्रलला ऍप्लिकेशन करतो, तिथे फॉलोअप घेतो. फॉलोअप तर तिन्ही ठिकाणी घ्यावा लागतो आणि मग फायनली पुढे आपल्याला, तर यासाठी जो टाइम लागतो जनरली 6 महिन्याचा टाइम लागतो. पण जर तुमच्याकडे डॉक्युमेंट एकदम क्लिअर असतील, कॅपिटलची व्यवस्था अगोदरच असेल, सभासद जे आहेत 2 राज्याचे तेही रेडी असेल, तर कमीत कमी कालावधीमध्ये होऊ शकतो. पण गॅरंटीड होऊ शकतं हे मी तुम्हाला इथे सांगू शकतो. सेक्शन 8 मायक्रोफायनान्स गॅरंटीड आपण देऊ शकतो. मल्टी स्टेट रजिस्ट्रेशन हे सुद्धा गॅरंटीड देऊ शकतो. बाकीचे तर ओपन मार्केटमध्ये कोणीही देत आहे. आता आपल्याकडून तुम्हाला काय काय सर्व्हिस मिळेल, तर हे जे 4 ऑप्शन्स आपण बघितलेले आहे, या सर्वांचं रजिस्ट्रेशन करणं. हा, यामध्ये मल्टी स्टेट मध्ये तुमचं आमच्याकडून काय काय, तर जवळपास सगळी प्रोसेस आम्हीच करतो. एनओसी करणं, तुमचं प्रपोजल रेडी करणं, एनओसी मिळवणं, बायलॉज रेडी करणं, ऍप्लिकेशन सेंट्रलला करणं, तिथे डील करणं त्यांच्यासोबत. जे काही इथे ऑब्जेक्शन्स खूप येतात, म्हणजे त्रुटी खूप वारंवार त्रुटी निघत राहतात, तर या त्रुटी सॉल्व्ह करून घेणं आणि मग फायनली आपल्याला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळवून देणं, इथपर्यंत आपण म्हणजे तुमच्या हातात मल्टी स्टेटचं सर्टिफिकेट येईल इथपर्यंत सर्व्हिस राहते. आता हे झाले सगळे 4 आपण बघितलेले ऑप्शन जे बँकिंग बिझनेस मध्ये आपण ट्राय करू शकतो. या व्यतिरिक्त रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आमच्या काय काय ऍडिशनल सर्व्हिस आहे. सर्व प्रकारचे रजिस्ट्रेशन तर आपण करतोच आहे. बाकी रजिस्ट्रेशन झालं म्हणजे इथपर्यंत सर्व काही संपलं असं नाही. पुढे आपल्याला प्रत्येक वर्षाला ऑडिट करावं लागतं, कंप्लायन्सेस करावं लागतात. त्या त्या ऍक्ट नुसार आपल्याला सबमिशन करावं लागतात आपले रिपोर्ट्स. त्यानंतर तुम्ही बँकिंग बिझनेस करायचं तर बँकिंगचा पूर्ण सेटअप करावा लागतो. हे कशा प्रकारे करायचं आहे, स्टाफ हायरिंग कशी करायची आहे, त्यानंतर मॅनेजर कोण घ्यायचा आहे, त्यांचा इंटरव्ह्यू कसा घ्यायचा आहे, यामध्ये सुद्धा मी प्रत्यक्षात तुमची मदत करतो. त्यानंतर मग सॉफ्टवेअर कोणतं घ्यायचं त्याला तुमची जी टीम आहे त्यांना ट्रेनिंग देणं, हे सुद्धा माझी टीम काम करते. जे काही बँकिंग बिझनेससाठी प्रिंटिंग आणि स्टेशनरीचे जे काही फॉर्मॅट्स असतात, वेगवेगळे अग्रीमेंट्स असतात, त्याही आम्ही तुम्हाला पुरवतो. त्यानंतर ब्रांच कशी उभी करायची आहे, वेगवेगळे ब्रांच आणखी ग्रोथ कशी करायची आहे, लोन आणि डिपॉझिटच्या स्कीम्स कशा प्रकारे डिझाईन करायच्या आहे, अशा डिझाईन करायच्या आहे की आपला बिझनेस ग्रो झाला पाहिजे, कॉम्पिटिशन असूनही ग्रो झाला पाहिजे. मग यासाठी आपल्या स्कीम त्याच्या अट्रॅक्टिव्ह डिझायनिंग करणं आवश्यक आहे. आणि पुढे स्कीम रेडी केल्यानंतर आपण जोपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही, आपल्या टार्गेट कस्टमर पर्यंत पोहोचत नाही, तो पोहोचण्यासाठी मार्केटिंग हा एक ऑप्शन आहे. मग मार्केटिंग करणं, ब्रँडिंग करणं, सेल्स वाढवणं, यामध्ये सुद्धा आम्ही ट्रेनिंगही देतो आणि किंवा डायरेक्ट तुमचं हे काम सुद्धा आपण 1 वर्षाचं घेऊ शकतो, मार्केटिंग करणं किंवा हे सर्व. तर याचे जे चार्जेस आहेत ते वेगळे आहेत. आता मी जे चार्जेस सांगितले, मल्टी स्टेट जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आपली प्रोफेशनल फीस 5 लाख रुपये आहे. यामध्ये कुठेही 1 रुपया सुद्धा कमी होत नाही. कारण दुसरीकडे जर बघितलं, मल्टी स्टेटचं रजिस्ट्रेशन
फक्त दिल्ली साईडचे जे कन्सल्टंट आहेत ते करतात. पण काही रजिस्ट्रेशन मी स्वतः केलेले आहे तसं, कारण माझा जो आतापर्यंतचा अनुभव होता किंवा माझा जो क्लायंट बेस आहे निधीचा आणि क्रेडिट कोऑपरेटिव्हचा किंवा मायक्रो फायनान्सचा, त्यांना आता अजून बिझनेस ग्रो करण्यासाठी मल्टी स्टेट ट्राय करायचं होतं, म्हणून मी हे सर्व स्वतः प्रयत्न केले आणि आता कॉन्फिडेंटली सांगू शकतो की आपण मल्टी स्टेट रजिस्ट्रेशन देऊ शकतो. पण मग आपण जी काही बाकीचे कंपॅरिझन मध्ये फीस आहे 8 ते 10 लाख रुपये, ती नाही घेता जी 5 लाख रुपये आहे, जी मला आवश्यक आहे, जेवढी जेवढी खर्च येतो तेवढा घेतो. त्यानंतर जे क्रेडिट कोऑपरेटिव्ह आहे तालुका लेवल किंवा डिस्ट्रिक्ट लेवल, तर तालुका लेवल असेल तर 1 लाख रुपये आपली प्रोफेशनल फीस आहे, तिथे सुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट येईपर्यंत आपली सर्व्हिस राहते. आणि डिस्ट्रिक्ट लेवल जर असेल तर 1.5 लाख रुपये आपली फीस आहे, प्रपोजल तयार करण्यापासून ते पूर्ण फॉलोअप घेणं आणि सर्टिफिकेट येईपर्यंत आपली सर्व्हिस राहते. हेच जर मायक्रो फायनान्स जर करायचं असेल, बाकीचे तुम्हाला मायक्रो फायनान्स जनरली नाही होत नाही हेच सांगणार आहे, आपण 100% देऊ शकतो, तसा प्रूव्ह ही करू शकतो. तर त्याची जी फीस आहे 2 लाख रुपये आहे. कशासाठी लागते काय लागते ते 1 to 1 मीटिंग मध्ये आपण डिस्कस करू शकतो. आणि निधी कंपनी जनरली मार्केटमध्ये 30,000 रुपये च्या दरम्यान फीस आहे, आपण त्यामध्ये बिलकुल कमी करू शकतो. त्यामध्ये आपण 25,000 रुपयामध्ये निधी तुम्हाला करून देऊ शकतो, कारण ते सर्व काही ऑनलाईन आहे, इथे बसल्या बसल्या मी करू शकतो, म्हणून तिथे मला डिस्काउंट देता येईल. पण मायक्रो फायनान्स, क्रेडिट कोऑपरेटिव्ह आणि मल्टी स्टेट यामध्ये आपल्याला 1 रुपया पण कमी करता येणार नाही. पण फीस जी आहे ती एकदम नॉमिनल आहे, कमी आहे, बाकीच्या कंपॅरिझन मध्ये खूप कमी आहे. तर हे अशा प्रकारचे आपल्या सर्व्हिसेस आहे. तुमच्या ज्या काही प्रश्न असतील तेही आपल्याला बघायचे आहेत. आणि त्या अगोदर आपलं काही जसं बँकिंग बिझनेस बद्दल आपण एकदम परफेक्टली चांगल्या प्रकारचं गायडन्स करण्याचं काम करतो आहोत. जसं आता वेबिनार घेतला तसे काही शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ छोट्या छोट्या टॉपिकवर ज्या काही नवीन गोष्टी होत आहेत या सेक्टरमध्ये, तर ते व्हिडिओ रेकॉर्ड करून मी युट्यूबला अपलोड करत असतो. तर आमची टीम तुम्हाला युट्यूबचं चॅनलही पाठवल तसं ग्रुपवर, तुम्ही त्याचे काही व्हिडिओ सुद्धा बघा. आणि शक्य झालं तर चॅनलला सबस्क्राईब केलं तर चांगलंच होईल, म्हणजे तुम्हाला बाकीचे अपडेट सुद्धा मिळतील. तर नक्की एकदा चॅनलला व्हिजिट पण करा. आणि बाकी तुमचे आता जर काही प्रश्न असतील तर जरूर विचारू शकता. प्रश्न जे काही तुम्ही लिहिलेले आहेत ते, तर हँडरेज करा. तुमचे जे काही प्रश्न असतील ते हँडरेज करा, म्हणजे माझी टीम तुम्हाला तुमचा जो माईक आहे तो सुरू करेल आणि तुम्ही बोलू शकता. अरविंद घुले सर, तुम्ही बोलू शकता. नमस्कार सर. माझा प्रश्न असा आहे की आपण आता मल्टी स्टेट ज्यावेळी रजिस्टर करतोय त्यावेळी मिनिमम शेड्यूल जो दिलेला आहे रजिस्ट्रेशन पासून त्याचा सर्टिफिकेट रिसिव्हिंग पर्यंतचा तो किती दिवसाचा आहे आणि ऍज सुन ऍज पॉसिबल आपण किती लवकरात लवकर ती रिसिव्ह करू शकतो? आतापर्यंत जो आमचा एक्सपिरियन्स आहे जवळपास 6 महिने लागतातच. पण यामध्ये 6 महिन्यामध्ये त्यांचं म्हणजे जसं कॅपिटल रेडी नव्हतं, त्यांनी त्या 6 महिन्यामध्येच रेडी केलं. मेंबर सुद्धा ठरल्यापासूनच रेडी केले. तर तुमच्याकडे जर ऑलरेडी कॅपिटल असेल आणि 2 राज्याचे मेंबर रेडी असतील तर आपण कमीत कमी पिरियड मध्ये करू शकतो हे. कमीत कमी म्हणजे विदिन 1 मंथ किंवा 2 मंथ असं काही होईल? नाही नाही, 1 मंथ तर पॉसिबलच नाही सर, तिथून रिप्लायच येत नाही फास्ट आपल्याला. जनरल कमीत कमी 3 ते 4 महिन्यामध्ये देऊ शकतो आपण. पण सर्व काही डॉक्युमेंट मला अगोदर बघावं लागते, सर्व काही ओके आहे, क्वेरी येण्याचे चान्सेसच ठेवणार नाही आणि मगच प्रस्ताव आपला सबमिशन होईल, तेव्हा आपलं 3 ते 4 महिन्यामध्ये होऊ शकतं. पण मला रॉंग प्रॉमिस देणं म्हणजे आवडणार नाही. जास्तीत जास्त टाइम लागतो एवढंच माइंड मध्ये ठेवून हे करा, कारण हे कसं आहे सर, मोठं शक्यतो आहे. लवकरच होईल तुम्ही असं नाही सांगू शकत. नाही, तुम्ही बोलता ते बरोबर आहे, पण नाही शकता माझ्याकडे. पण आम्हाला ना आता हे सगळं म्हटल्याप्रमाणे आमच्याकडे सगळं रेडी आहे. चार फक्त ते सहा महिने रजिस्ट्रेशन धरून चला तर बाकी मी असं कन्सिडर करतो आहे की तुमच्याकडे सर्व काही रेडी आहे, तर 4 ते 6 महिन्यामध्ये मी तुम्हाला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट देऊ शकतो. चालतं, काय हरकत नाही. हो थँक्यू. हो. ओके ओके, चालेल. आणखी काही हँडरेज केलेले आहे तर प्रश्न विचारा. योगेश सर, प्रश्न विचारू शकता. सर नमस्कार. नमस्कार नमस्कार सर, कसे आहात? सर एकदम मस्त. आपलं खूप सहकार्य लाभतंय मला एपीसी रजिस्ट्रेशन मध्ये. हो तुम्ही हो आता हो. एक कंपनी संदर्भात एक विचारतोय. आपण तुमच्या क्लायंट सोबत आणि तुमच्या सोबत एकदा मीटिंग सुद्धा करणार आहोत की पुढचं जे नियोजन आहे ते कशा प्रकारे करायचं आहे. आता हो सध्या सर, दुसरे प्रश्न असतील तर ते बँकिंग संबंधित ते विचारू शकता. हो सर, नक्कीच. आता आपण जी फीज सांगितली याच्यात
जी काही शासनाची स्टॅम्प ड्युटी पण इन्क्लुडिंग केली का आपण? सर्व सर्व हा, प्रोफेशनल फीस मध्ये स्टॅम्प ड्युटी इन्क्लुडिंग असते. ओके ओके हो 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 हो. ओके. हा, पण या व्यतिरिक्त आता प्रत्येक कॅटेगरीमध्ये कसं राहतं, जसं तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड जर करायचं झालं तर त्यामध्ये आमची जी फीस आहे, तर जी तुमचं जर कॅपिटल 1 लाख रुपयापर्यंत असेल तर आम्ही त्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी पे करतो. पण तुम्ही जर बोलले की आम्हाला 50 लाख रुपये कॅपिटल ठेवायचंय, तर 50 लाख रुपयाचं स्टॅम्प ड्युटी 2-3 लाख रुपये येईल. मग त्यावेळेस हो ते आपल्याला हे नाही होणार. मग ती ऍडिशनल जी काही स्टॅम्प ड्युटी आहे, 1 लाख मायनस करून ऍडिशनल स्टॅम्प ड्युटी ते तुम्हाला पे करायची आहे. ओके सर, ओके, चालेल, हो क्लिअर. हो हो हो. ओके ओके. आणखी प्रश्न आहेत सर, विचारा. उत्तरेश्वर शिंदे सर, तुमचा माईक सुरू करावा लागेल तेव्हा तुम्हाला बोलता येईल. सर माझं महानिता नावाने सॉफ्टवेअर चालू आहे सध्या. ओके 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 पण ओके. मला इथून पुढले जे आहेत ते माझे जे बँकेचे सगळे ट्रान्झॅक्शन असतील ते सगळे मला तुमच्याकडे जोडून घ्यायचे आहेत. बर बर बर. तर सर त्या जे माझ्याकडे एक पहिलं बालाजीवाले सॉफ्टवेअर होतं, पण त्या सॉफ्टवेअरला काय होतं, जर कोणाचे आपण आता इरोडॉल केले पैसे तर ती हम्म. 1-2-3 दिवस सुद्धा त्याच्या अकाउंटला पैसे दिसतात, आपण जरी इरोडॉल देऊन केले तरी. तर ते एक ओके. मला सॉफ्टवेअर दुरुस्त करून घ्यायचे, किंवा मग आपल्याकडे जर सॉफ्टवेअर भेटलं तर मी आपलं सॉफ्टवेअर वापरतो. हा, सॉफ्टवेअर आहे. आपण माझी टीम तुम्हाला डेमो पण दाखवल. तुमचे आता जे एन्क्वायरी आहे ते सुद्धा नोट डाऊन करून घेईल आणि उद्या तुम्हाला माझ्या टीम कडून कॉल येईल, किंवा तुम्ही सुद्धा ओके आमचा जो नंबर आहे ग्रुपमध्ये सुद्धा दिलेला आहे, उद्या कॉल करू शकता आणि डेमो घेऊ शकता. बाकी सध्या तुमचं ओके काय आहे? निधी कंपनी आहे, क्रेडिट कोऑपरेटिव्ह आहे? निधी लिमिटेड बँक आहे. ओके 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 ओके. चालेल. ओके सर. तुमचा जो प्रॉब्लेम आहे ना सॉफ्टवेअरशी संबंधित, जरूर माझी टीम त्याला गाईड करेल तुम्हाला. आणि आवश्यकता असेल तर माझ्यासोबत सुद्धा कनेक्ट व्हा माझ्या टीमच्या मार्फत. तर आपला नंबर माझ्याकडनं आहे. नोट डाऊन करून घ्या सर. 70 एक मिनिट सर. 71 हा सर बोला. 7071 7071 070707. 070707. ओके या नंबरला सकाळी कॉल करा, तुम्हाला गाईड हो. करतील ते. ओके सर. ओके 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 ओके. चालेल. आणि ज्यांना ज्यांना शक्य होत असेल तर हा सर. आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसलाही व्हिजिट करा, म्हणजे आपल्याला 1-to-1 प्रत्यक्ष भेटूनही बोलता येईल. आणि तुमचे सर्व काही भेट सर झाल्यानंतर मी हा, पहिलं बालाजीवाले, एक मिनिट सर, पहिलं जे बालाजीवाल्याचं मी सॉफ्टवेअर घेतलं होतं ते औरंगाबादहूनच घेतलं होतं. बर बर सोनवळकर बर. सोनवळकर सर येऊन मला हो ऑपरेट करून जात होते हो बँकेमध्ये. हो 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 हो. बरोबर बरोबर. हो कसं राहतं, प्रत्येक सॉफ्टवेअरच्या कंपनीमध्ये वेगवेगळे फीचर्स असतात. त्यामध्ये काही लूप्स होल्स असतात, काही टेक्निकल सपोर्ट देत नाही. तर आपल्याला सगळ्या गोष्टी अवेलेबल असणारे असं बघावं लागतं. आणि हो सपोर्ट आमच्याकडून, म्हणजे आमचा स्टाफ तुमच्या स्टाफला सुद्धा डेली कॉन्टॅक्टमध्ये राहून जे काही अडचणी येतात त्या सॉल्व्ह करू शकतो. हो सर. आणि सर्वात महत्वाचं, रेकॉर्डिंग कसं करायचं आहे, म्हणजे ऑडिटला सुद्धा आपल्याला काही अडचण आली नाही पाहिजे, अशा हा प्रकारचा हिशोब मेंटेन ठेवण्याचं काम आम्ही तुम्हाला तशी ट्रेनिंग देतो. हो सर. ओके चालेल. ओके सर. तुमचे काही प्रश्न असतील आणखी तर छत्रपती संभाजीनगर या ऑफिसला येऊ शकता, किंवा जवळ तुम्हाला जर तुम्ही अंबडच्या ऑफिसला जर येणं शक्य झाले तर अंबडच्या ऑफिसलाही येऊ शकता. आणि प्रत्यक्ष भेटून आपल्याला तुमच्या बिझनेस विषयी, की तुमच्यासाठी सुटेबल ऑप्शन कोणता आहे. आता सुटेबल ऑप्शन कसं बघितलं जातं, की तुमची कॅपिटलची किती तयारी आहे, तुमचा एरिया ऑफ ऑपरेशन म्हणजे तुम्हाला कोणत्या एरियामध्ये काम करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला तुमच्या मॅनेजमेंटमध्ये दुसऱ्यांनी ढवळाढवळ केलेली ओके आहे की नाही, हेही बघितलं जातं. कॅपिटल कमी आहे का जास्त आहे हेही बघितलं जातं. त्यानंतर तुम्हाला मार्केट तुमच्याच लोकल मार्केटमध्ये बिझनेस करायचा आहे का ऑल ओव्हर इंडिया करायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच मग योग्य तो पर्याय तुम्हाला आपण सजेस्ट करू शकतो. चंदा सुपेकर मॅडम, जरूर तुमचा आमच्या ऑफिसचा ऍड्रेस तुम्हाला चॅट बॉक्सवर मिळेल, लवकरच मिळेल. किंवा आमचा जो नंबर आहे, ग्रुपमध्ये जो नंबर आहे त्या नंबरलाही आपण कॉल करून उद्या विचारू शकता. आणि भेट जर घ्यायची असेल तर अगोदर उद्या यायचं असेल तर आज कॉल करून तुम्ही कन्फर्मेशन घेणं आवश्यक आहे. काही कधी कधी काय होतं, अचानकपणे येतात तुम्ही आणि मी मग एखाद्या वेळेस क्लायंटच्या व्हिजिटला असतो, कारण मी जनरली जास्त आमचे जे क्लायंट आहे तर त्यांच्या व्हिजिटला जास्तीत जास्त जात असतो, त्यांच्या बिझनेसमध्ये काय काय इश्यू आहेत त्यासाठी. तर तुम्हालाही अगोदर अपॉइंटमेंट घ्यायची आहे. अपॉइंटमेंटसाठी काही पैसे वगैरे नाही लागत, पण फक्त अपॉइंटमेंट घेऊन यायची आहे.
आणि मग आपण प्रॉपर तुम्हाला 1-2 तास देऊन सर्व काही तुमचे बिझनेसचे डाऊट सॉल्व्ह करू शकतो. या व्यतिरिक्तही जरी तुम्हाला बँकिंग बिझनेस या सेक्टरमध्ये बिझनेस नसेल करायचा, तर कोणता असा बिझनेस आहे जो तुमच्यासाठी सुटेबल आहे किंवा प्रॉफिटेबल होऊ शकतो? कोणत्या स्किल्स ज्या आहेत ज्या तुमच्याकडे नाही आमच्याकडे आहेत, जो तुमचा ऑलरेडी बिझनेस आहे त्याच्यामध्ये आम्ही आणखी कशा प्रकारे मदत करू शकतो, तुमच्या बिझनेसची मार्केटिंग ब्रँडिंग कशा प्रकारे करू शकतो, ज्या ज्या म्हणजे बिझनेसमध्ये A to Z आपल्याकडे या सर्व्हिसेस आहे. म्हणून आमचा जो ब्रँड आहे तुमचा बिझनेसचा डॉक्टर म्हणून ओळखला जातं, की प्रत्येक प्रॉब्लेमचं बिझनेसच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन्स आपण देतो. तसं आपला सध्या आता मेंटरशिप प्रोग्राम सुद्धा सुरू आहे आणि नेक्स्ट प्रोग्राम सुद्धा आपण लॉन्च करत आहोत. म्हणजे बिझनेसमध्ये स्टेप बाय स्टेप आपण गाईडही करतो आहे, पर्सनली तुम्हाला मेंटरशिपही देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर ज्यांना शक्य होईल त्यांनी ऑफिसला या किंवा आमच्या टीम सोबत बोला. तुमचे जे काही प्रश्न असतील तर माझ्याशी बोलायचं असेल तर माझ्या टीमला तसं सांगा, किंवा गाडेकर सरांसोबत बोलायचं आहे तर बिलकुल माझ्यासोबतही बोलणं होईल आणि तुमचे हॅलो सर्व सर. प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या आणि बिझनेसला लवकरात लवकर सुरुवात करा. हॅलो सर. हा सर, विचारा विचारा, बोला सर. सर मला मीटिंगला म्हणजे जॉईन होण्यास वेळ झाला पहा, त्याबद्दल क्षमस्व. ओके 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 सर माझ्याकडं IDFC बँकेचा म्हणजे BCA मी CSP सध्या ओके. माझ्याकडे. राईट 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 राईट. तर यासाठी परत उद्याला मीटिंग असणार आहे का? नाही, उद्या तर मीटिंग नाहीये. आपण नेक्स्ट हा. मीटिंग केव्हा होईल ते ग्रुपवर तुम्हाला सांगू, किंवा मग याच मीटिंगची रेकॉर्डिंग तुम्हाला आपण ग्रुपवर पाठवू शकतो. चालेल ना, मला जर मिळाली तर मी आवर्जून ऐकेल सर. हो हो नक्कीच. तुम्हाला कोणत्या रजिस्ट्रेशन मध्ये इंटरेस्ट आहे? निधी, मायक्रो नाही. फायनान्स? मी सध्या म्हणजे मीटिंग अटेंड पूर्ण केलीच नाही. मी जस्ट एक बरं 5 बरं मिनिटं अगोदर जॉईन झालो. ठीक आहे. माझा टीम तुमचा नंबरही नोट डाऊन करून घेतील, तुम्ही शेअर करा आणि उद्या तुम्हाला कॉलही करतील. मग सर्व पर्यायांची माहिती दिली जाते, कशाला किती कॅपिटल लागतं आणि काय काय नियम आहेत. मग ते तुम्हाला जे सुटेबल आहे ऑप्शन ते सजेस्ट करतील आणि मग पुढे आपण रजिस्ट्रेशनचं काम सुरू करूयात. माझा मेन ओके, प्रश्न म्हणजे सर चालेल. कॅपिटलचा आहे, त्या हिशोबाने मला म्हणजे चर्चा करायची होती. कोणत्या याच्यासाठी? नाही कोणते म्हणजे कारण या क्षेत्रात BC मल्टी सध्या स्टेट जर त्यामुळे करायचं माझं. असेल तर 1 कोटी रुपयाचं कॅपिटल लागतं. क्रेडिट कोऑपरेटिव्ह म्हणजे पतसंस्था जर करायची असेल तर 5 लाखापासून ते 35 लाख रुपयापर्यंत कॅपिटल लागतं. वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत त्यामध्ये. जर मायक्रो फायनान्स जर करायचं असेल तर 1 लाख रुपयामधून सुद्धा सुरू करू शकता. निधी कंपनी जर करायचं असेल तर 20 लाख रुपयाचं कॅपिटल असणं आवश्यक आहे. निधी कंपनीमध्ये आपण डिपॉझिटही घेऊ शकतो, लोनही देऊ शकतो. मायक्रो फायनान्स मध्ये फक्त लोन द्यावं लागतं, डिपॉझिट घेता येत नाही. पतसंस्था क्रेडिट कोऑपरेटिव्ह मध्ये डिपॉझिट घेता येतं, लोनही देता येतं. मल्टी स्टेट मध्ये डिपॉझिटही घेता येतं, लोनही देता येतं. सेक्युर्ड लोन, अनसेक्युर्ड लोन दोन्ही अलाउड आहे. त्यासाठी रजिस्ट्रेशन वगैरे चार्जेस किती काय? रजिस्ट्रेशन मल्टी स्टेट साठी 6 महिन्याचा टाइम जातो. क्रेडिट कोऑपरेटिव्ह 3 ते 4 महिन्याचा टाइम जातो. मायक्रो फायनान्स 3 ते 4 महिन्याचा टाइम जातो आणि निधी कंपनी मॅक्झिमम 1 महिन्याचा टाइम लागतो. चार्जेस वगैरे रजिस्ट्रेशन कसे? झाल्यानंतर जे महत्वाचे कामं असतात त्या प्रत्येक स्टेपवर आपले ट्रेनिंग सेशन्स अवेलेबल आहे. त्याचे वेगळे चार्जेस असतात. पण बिलकुल आपण तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे बिझनेस सुरू करण्यापासून ते सक्सेस करण्यापर्यंत ते सगळ्या प्रॉब्लेमचं आपल्याकडे तसं सोल्युशन्स आहेत. तर उद्या आमचा स्टाफ तुम्हाला कॉल करेल, डिटेल माहिती देईल. तरी ओके, जर चालेल. क्लिअर नाही झालं तर मग आपण बोलूया. चालेल चालेल चालेल. ओके ओके. आणि ओके. रमेश चौधरी सर, जवळचे आहात आपण पैठणचे. तुमचं जे काही प्रोड्युसर कंपनी करायचं आहे तुमचा नंबर आम्ही नोट डाऊन करून घेतो आणि उद्या तुम्हाला आमचा स्टाफ कॉल करेल. प्रोड्युसर कंपनी एक्झॅक्टली काय आहे, कशा प्रकारे ग्रो केलं पाहिजे, प्रोड्युसर कंपनीमध्ये कोणत्या कोणत्या स्कीम्स आपण घेतल्या पाहिजेत, बिझनेस त्यामध्ये कोणता केला पाहिजे आणि कसा ग्रो केला पाहिजे, याबद्दल सगळं काही आपण माहिती देण्याचा प्रयत्न करूयात. तर उद्या जरूर आम्हाला कॉल करा तुम्ही, किंवा आम्ही तुम्हाला कॉल करण्याचा प्रयत्न करू. चालेल. तर सर्वांचे प्रश्न जवळपास सॉल्व्ह झालेले आहेत. ज्यांचे अजूनही प्रश्न असतील तर उद्या आपण बिलकुल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात. मीटिंगला आता स्टॉप करूयात. तुम्ही जे जॉईन झालात त्याबद्दल धन्यवाद. गुड नाईट.